ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. 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 ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे. सारस्वत आघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे. रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण
अवतरविती निज खूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेवसो निठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासे ते नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती अभंग क्रमांक 3667 अभंग क्रमांक 3667 सद्गती आणि अधोगतीचे उपाय ऐका संतजन उत्तर माझे बोबडे बोल करी लाड तुम्हा पुढे हो कोणी झणी कोपाल संत सम्राट ज्ञानोबराय वैराग्य शिरोमणी श्री तुकोबराय शांतीब्रह्म नाथ महाराज आणि आपल्या संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा भगवंताच्या संतांच्या कृपेने पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून आपण या अष्टादशहाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत आणि या ज्ञानयज्ञामध्ये मलाही एक आहुती देण्याची संधी प्राप्त झाली बाबांच्या कृपेने. त्या आज्ञेचं पालन म्हणून या ठिकाणी बसलो. आता आपल्याला जो अभंग आहे सद्गती आणि अधोगतीचे उपाय, पाठीमागचा अभंग झाला की कलियुगातील लोकांचे वर्तन असा कानोबरायांचा अभंग होता. आणि हे जे काही कलियुगातील जे काही लोक आहे अत्यंत दुष्ट वर्तन करणारे आहेत आणि त्यांना उपाय पण सांगितला. जर ह्या कलियुगातून तरुण जायचं असेल, आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर त्या भगवंताची मनोभावे काया वाचा मनाने प्रार्थना करायची भगवंताची आणि त्या कलियुगातून त्या जीवाचा उद्धार होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आणखीनही जर समजा आपली सद्गती करून घ्यायची असेल तर त्या सद्गतीचे उपाय कोणते आहे, साधन कोणते आहे, ते साधनही या अभंगामध्ये सांगतात. म्हणजे ह्या जो काही पूर्ण अभंग आहे या अभंगामध्ये विचार केला तर पूर्वार्धामध्ये सद्गतीचं साधन सांगितलेलं आहे आणि उत्तरार्धामध्ये अधोगतीचं साधन सांगितलेलं आहे. ऐका संतजन उत्तर माझे बोबडे बोल. तुकोबाराय म्हणतात की हे संतजन हो, ऐका माझं जे काही सद्गती आणि अधोगती या बाबतीत जे काही माझं उत्तर आहे, माझे बोबडे बोल तुम्ही ऐका. आपली सद्गती करून घ्यायची असेल किंवा अधोगती करून घ्यायची असेल तर सद्गतीचा उपाय कोणता आहे आणि अधोगतीचा उपाय म्हणजे साधन कोणतं आहे मी तुम्हाला सांगतो. अर्थात हे अधोगतीचा उपाय का सांगतात, सद्गतीचा उपाय सांगायला पाहिजे, अधोगतीचा उपाय सांगायला नाही पाहिजे. परंतु ह्या अधोगतीपासून आपलं रक्षण व्हावं, अधोगतीकडे जीवाची वाटचाल होऊ नये, अर्थात त्या अधोगतीपासून जीव परावृत्त व्हावा यासाठी तो त्याग करण्यासाठी तो उपाय सांगतात. म्हणून तुकोबारा म्हणतात की संतजन हो. आणि इथं संतजन असा शब्द प्रयोग करतात. वास्तविक पाहिलं तर संत हे कृतार्थ असतात, त्यांना कोणतंही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतं, तरी पण इथं संतजन असा शब्द प्रयोग करतात. काकड्याच्या अभंगामध्ये उठा साधू संत साधा आपुले हित. आता साधू संत हे नित्य जागृत असतात स्वरूपाच्या ठिकाणी, मग त्यांना परत उठवण्याचं काही कारण नाही, परंतु तिथं संत किंवा साधू हा शब्द साधक या अर्थाने आलेला आहे. तसं इथंही तुकोबाराय ज्या अर्थी संतजन म्हणतात आणि त्यांना उपदेश करतात, गती अधोगतीचा उपाय सांगतात, याचा अर्थ हा संतजन म्हणजे साधक या अर्थाने असावा. ऐका संतजन उत्तर माझे बोबडे बोल. माझे बोबडे बोल ऐका. करी लाड तुम्हा पुढे हो कोणी झणी कोपाल. मी तुम्हा पुढे लाड करतो. लाड करी म्हणजे मी कौतुकाने मी तुमच्यासमोर बोलत आहे.
कोणी झणी कोपाल आणि झणी म्हणजे कदाचित माझ्यावर तुम्ही रागवाल, परंतु रागवू नका. उपाय साधन ऐका कोण गती अवगती, दृढ बैसोनी सादर तुम्ही धरावी चित्ती. उपाय साधन ऐका म्हणजे आपल्या गती आणि अधोगती यासाठी साधनभूत जे काही उपाय आहे ते ऐका. गती कशाला म्हणतात आणि गती म्हणजे सद्गती कशाला म्हणतात, किंवा त्या सद्गतीचा साधनभूत उपाय कोणता आहे, अवगती म्हणजे अधोगतीचा उपाय किंवा साधनभूत उपाय कोणता आहे. दृढ बैसोनी अत्यंत एकाग्र चित्ताने, तरी अवधान एक वेळे दिजे. म्हणजे दृढ बैसोनी एकाग्रता चित्ताची करून, सादर म्हणजे अत्यंत तत्परतेने तुम्ही चित्ती धरावे. हे जे काही माझे बोल आहे, काळ्या दगडावरची काय आहे, रेग आहे, म्हणजे याला कोणत्याही प्रकारची परीक्षा करण्याची आवश्यकता नाही. हे म्हणजे ठोस सिद्धांत आहे. याचा जसंच तसा आपण स्वीकार करावा आणि या आपल्या जीवनामध्ये आपण जर उतरवले तर आपली निश्चित सद्गती होईल. अशा हे सिद्धांत आहे. दृढ बैसोनी सादर तुम्ही धरावी चित्ती. चित्तामध्ये यांना धरावं. केवळ कानाने ऐकलं आणि सोडून दिलं जसे त्या बाहुल्या सांगितल्या तसं नाही, तर ते जे का ऐकून आपल्या मनामध्ये तसेच स्थिर रूपाने करावे, त्यांना धारण करावं. दृढ बैसोनी सादर तुम्ही धरावी चित्ती, चित्तामध्ये धारण करावं. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासी जोडे रे भीत नाही लाज. आता या तिसऱ्या चरणापासून सद्गतीचा उपाय या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. धर्म तयासीच घडे रे, त्याला धर्म घडतो. कोणाला? ज्याचे स्वाधीन भाज. भाज शब्दाचा अर्थ पत्नी. पत्नी ही ज्याच्या स्वाधीन आहे, आज्ञेमध्ये आहे, त्यालाच खऱ्या अर्थाने काय घडतो? धर्म घडतो. आणि जर पत्नी अधीन नसेल तर त्याला धर्म घडू शकत नाही. तुकोबारायांचे एक प्रमाण आहे की गुज बोलावे संतांसी, पत्नी राखावी जैसी दासी, लाड देता तैसी वाटा पावे कर्माचा. असं धर्मशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की जर समजा पतीने काही पुण्यकर्म केलं तर त्याचा अर्ध पुण्य काही न करता पत्नीला प्राप्त होतं, परंतु पत्नीने जर काही पुण्यकर्म केलं तर ते पतीला प्राप्त होत नाही. पण एक विशेष हा आहे की त्या पत्नीने जर पापकर्म केलं तर त्या पापाचं अर्ध जे काही पाप आहे, पापात्मक कर्म त्या पतीला प्राप्त होतं. पाठीमागा अभंग गेला होता की तिच्या दोषे पती नरका जाय, म्हणजे त्या पत्नीने जर पाप केलं तर त्या दोषाने पतीला सुद्धा काय नरकाला जावं लागतं. म्हणजे वाटा पावे कर्माचा, अर्धकर्म त्या पतीला भोगावं लागतं. म्हणजे पत्नी ही कशी पाहिजे? त्या पतीच्या स्वाधीन पाहिजे, तरच त्याला धर्म घडू शकतो. जर अधीन नसेल, आज्ञेत नसेल तर त्याला धर्म घडू शकत नाही. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासी जोडे रे भीत नाही लाज. आणि ज्याला भीती नाही, भय नाही आणि कोणत्याही प्रकारची लज्जा नाही, त्यालाच काय होतं? कर्म जोडे. तयासी कर्म जोडे म्हणजे त्याच्याकडून कर्म घडू शकतं. म्हणजे वर्णाश्रम जे काही विहित कर्म आहे, प्रत्येकाच्या वाट्याला शास्त्राने कर्म सांगितलेलं आहे. ब्राह्मणाने काय करावं? तर जे काही यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह हे ब्राह्मणासाठी कर्म सांगितलेलं आहे. वैश्याने व्यापार करावा, शूद्राने या सर्वांची काय करावी? सेवा करावी. ब्राह्मण आणि क्षत्रियाने काय करावं? युद्ध कर्म करावं. या कर्माची विभागणी केलेली आहे. परंतु ब्राह्मणाने आपल्या कर्म करत असताना आपल्या कर्माची त्याला काय लाज वाटू नये, किंवा ब्राह्मणाने ब्राह्मणाचं कर्म करावं, क्षत्रियाने क्षत्रियाचं करावं. आणि जर समजा हे आपापलं स्ववर्णाश्रम विहित कर्म करत असताना जर त्याला लाज वाटली तर त्याला कर्म घडू शकत नाही त्याच्याकडून. म्हणून कर्म तयासी जोडे रे भीत नाही लाज, म्हणजे कर्म करत असताना वर्णाश्रम विहित जे काही आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे हे त्यालाच घडतं. जो भीत नाही, भय नाही आणि ज्याला लज्जा वाटत नाही त्यालाच हे कर्म घडतं. पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे, परपीडा परनिंदारे खरे पाप तयाचे. आता तुकोबार आहे, पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात सांगतात. पुण्य ते जाणारे भाईंनो, भाईंनो म्हणजे बंधूंनो, पुण्य त्याला म्हणावं, त्याला जाणावं. कशाला? परोपकाराचे, म्हणजे परोपकार करणं यालाच काय म्हणतात? पुण्य असं म्हणतात. पुण्य ते परोपकार म्हणजे परोपकार करणं हेच पुण्य आहे. आणि पाप ते परपीडा म्हणजे पाप कशाला म्हणतात? दुसऱ्याला पीडा किंवा दुःख देणं यालाच पाप असं म्हणतात. तीच व्याख्या इथे सांगतात. परपीडा परनिंदारे खरे पाप तयाचे.
परपीडा म्हणजे दुसऱ्याला, इतरांना, जीवांना दुःख देणं किंवा उपद्रव करणं. आणि दुसऱ्याची निंदा, परनिंदा रे खरे पाप तयाचे. दुसऱ्याची निंदा आणि दुसऱ्याला दुःख देणं यालाच काय म्हणतात? पाप असं म्हणतात. ज्याला पाप पाहिजे असेल त्याने काय करायचं? फक्त दुसऱ्याची निंदा करायची किंवा इतरांना काय करायचं? दुःख द्यायचं. का येती निंदकापाशी अशेषही पापे. माऊली सांगतात की जो निंदा करणार आहे त्याच्याजवळ सर्व पाप वास्तव्याला येत असतात. आणि तुकोबाराय अशा निंदकांची वस्ती आमच्या जवळ असली तरी चांगलंच मानतात. असो खळाईसे फार आम्हा तयाचे उपकार, करीती पातकांची धुनी मोल न घेता साबणी, फुकाचे मजूर ओझे वागविती भार. आणि शेवटी तुकोबारा म्हणतात की पार उतरून आम्हा आपण जाती नरका. पार उतरून म्हणे तुका आम्हा आपण जाती नरका. तुकोबारा म्हणतात की हे जे काही निंदक आहे आम्हाला या संसारातून आमचं जे काही पाप आहे त्या पापाची धुनी करून ते स्वतः नरकाला जातात आणि आमची मात्र त्यातून काय करतात? सोडवणूक करतात. म्हणून इथं सांगतात की परपीडा परनिंदारे खरे पाप तयाचे. पाप कशाला म्हणतात? तर परपीडा करणं, दुसऱ्याला दुःख देणं आणि दुसऱ्याची निंदा करणं यालाच पाप असं म्हणतात. पुढे तुकोबारा म्हणतात की लाभ तयासीच झाला रे मुखी देव उच्चारी, प्रपंचा पाठी गुंतला रे हानी तयासी थोरी. लाभ त्याला झाला खरा लाभ कोणता आहे? तर संसारातला लाभ हा खरा लाभ नाही. तर खरा लाभ कोणता? यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम ततः, यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. यम लब्ध्वा म्हणजे जो लाभ प्राप्त झाल्यानंतर दुसरा कोणताही त्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ लाभ नाही. मग तो लाभ प्राप्त झाल्यानंतर मेरूपेक्षाही कितीही मोठी संकट दुःख आली तरी पण त्याचा काही रोम देखील वाकडा होत नाही. अशा प्रकारचा हा परमात्मा हा खरा लाभ आहे. मग हा जो काही लाभ आहे तयासीच झाला. त्याला झाला कोणाला? मुखी देव उच्चारी. मुखाने भगवंताच्या नामाचं उच्चारण करतो त्यालाच खऱ्या अर्थाने हा परमात्मा लाभ झाला. आणि प्रपंचामध्ये कोण गुंतला? प्रपंचा पाठी गुंतला रे हानी तयासी थोरी. आणि प्रपंचाच्या पाठीमागे जो लागला आहे त्या प्रपंचाचं अनुसरण करतो तिकडे धाव ज्याची आहे पंचविषयांच्या पाठीमागे, शब्दादी विषयांच्या पाठीमागे तो गुंतलेला आहे त्याच्यात, तर हानी तयासी तयासी थोरी हानी, त्याची फार मोठी हानी झाली. अर्थात महती विनष्टीही म्हणजे त्याचा सत्यानाश, महान सत्यानाश होतो. प्रपंचामध्ये प्रपंचाच्या पाठीमागे जो लागतो त्याचं अनुसरण करतो आणि जो परमात्मा लाभ करून घेतो, जो मुखाने देवाचं उच्चारण करतो, नामस्मरण करतो त्यालाच खऱ्या अर्थाने लाभ प्राप्त होतो किंवा त्यालाच लाभ असं म्हणतात. भगवंताच्या नामोच्चारणाने जो होतो त्यालाच खरा लाभ असं म्हणतात. सुखते जाणारे भाईंनो संत समागम, दुःखते जाणारे भाईंनो सम तेथे विषम. आता तुकोबाराय सुखाची व्याख्या करतात. सुख कशाला म्हणतात? सुख म्हणजे काय? तर आपण पाहतो की अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम. म्हणजे अनुकूल ज्ञानाचा जे विषय आहे त्याला काय म्हणतो आपण? सुख असं म्हणतो. आणि प्रतिकूल ज्ञानाचा विषय त्याला काय म्हणतो? दुःख. आपल्यासमोर जर समजा अनुकूल पदार्थ आला, एखादा गोड पदार्थ आला तर आपल्याला नको वाटतो का? आपल्याला असं वाटतं की हा माझ्या सुखाला कारण आहे, हा अनुकूल आहे, तो सुख, त्याला सुख असं म्हणतात. आणि जर समजा आपल्यासमोर सर्प आला तर आपल्याला सुख होईल का? दुःख होतं. म्हणजे माझ्या प्रतिकूल ज्ञानाचा विषय असेल तर त्याला काय म्हणतो आपण? दुःख असं म्हणतो. इथं तुकोबाराई सुखाची व्याख्या करतात की सुखते जाणारे भाईंनो संत समागम. संत समागम ते सुख जाणा. भाईंनो, बंधूंनो, खरं सुख कोणतं आहे? संतांचा समागम हेच काय खरं सुख आहे. संत समागम एखादी ये परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. म्हणजे संतांच्या संगतीमध्येच खरं सुख आहे. सुखया संत समागमे नित्य दुणावे तुझी या नामे, दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमी डुल्लत असो. किंवा संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळा. म्हणजे संत समागम हेच काय खरं सुख आहे. अर्थात संतांच्या संगतीमध्येच सुख आहे, त्याला सुख म्हणावं. आणि दुःख कशाला म्हणतात? तर सम तेथे विषम.
सम म्हणजे परमात्मा कसा आहे, समान आहे. निर्दोषमी समम ब्रह्म, ब्रह्म हे निर्दोष आहे आणि समान आहे, सर्वत्र एक रूपाने ते व्याप्त आहे, व्यापक आहे. मग सम असणारं जे काही ब्रह्म आहे सर्वत्र आहे, ते सर्वत्र व्यापक असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी विषम म्हणजे भेदभाव पाहणं, यालाच काय म्हणतात, दुःख. अर्थात संपूर्ण ब्रह्म व्यापक असताना त्यात ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, व्यापक ब्रह्माच्या ठिकाणी भेद पाहणं हेच काय दुःख आहे. अर्थात दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे, भेद हाच काय दुःखाला कारण आहे. आपण विचारसागर ग्रंथामध्ये पाहतो की सर्व दुःखाला कारण काय आहे, तर शरीर आहे. शरीराला कारण काय आहे, तर पाप आणि पुण्य आहे. पाप पुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय आहे, भेद ज्ञान, आणि त्या भेद ज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. म्हणजे त्याच्यावरच भेद ज्ञान आहे. अर्थात भेद ज्ञान आहे तोपर्यंत दुःख निवृत्त होत नाही. नवे नवे त्या भेद ज्ञानाचंही कारण अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंतही समूळ दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. म्हणून इथं म्हणतात की म्हणजे सम तेथे विषम, परमात्मा समान असताना त्याच्या ठिकाणी द्वैत पाहणं, भेद पाहणं हेच काय खरं दुःखाला कारण आहे. द्वितीयाद्वयी भयम भवती. साधन तयासी साधेरे ज्याची स्वाधीन बुद्धी, पराधीना आहे घातरे थोर जाण संबंधी. आता तुकोबराय या चरणातून सांगतात की साधन त्याला साधतं, किंवा ज्या साधकाने साधन करण्यास आरंभ केला, साधनावर आरूढ झाला, परंतु ते साधन त्याला फलपर्यवसायी कधी होतं, ते साधन त्याला फलीभूत कधी होतं, साधे म्हणजे फलपर्यवसायी होणं, ते साधन परिपूर्ण होऊन त्याला फल देण्यासाठी सन्मुख होणं कधी होतं, ज्याची स्वाधीन बुद्धी, ज्याची बुद्धी स्वाधीन आहे, आपल्या स्वतःच्या अधीन आहे, नियंत्रित आहे, निग्रह केलेला आहे ज्याने आपल्या बुद्धीचा, त्यालाच ते साधन काय होतं, आपल्या साध्यापर्यंत घेऊन जातं, आपलं साध्य किंवा ते त्याची प्राप्ती करून देतं. जर बुद्धी स्वाधीन नसेल तर त्याला आपलं जे काही साधन केलं त्या साधनाचं फल, निश्चित जे काही फल आहे ते प्राप्त होऊ शकत नाही. तुकोबरायांचा हा काय अनुभवच आहे. म्हणजे तुकोबरायांची बुद्धी कशी होती, स्वाधीन होती. तुकोबरायांच्या आताच पाठीमागं मंबाजी बुवांचं प्रकरण गेलं, तिथं मंबाजी बुवांनी तुकोबरायांना काट्याच्या काठीने मारलं, तरी पण तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये क्रोध नावाचा विकार त्यांच्या अंतकरणाला स्पर्श केला नाही. तुकोबराय म्हणतात की न सोडी विठोबा चरण न सोडी, भलते जड पडो भारी जीवावरी आगोज, शतखंड देह शस्त्रधारी करिता परी न भिये, तुका म्हणे केली आधी दृढ बुद्धी सावध. म्हणजे कितीही मोठं संकट आलं तरी पण त्यांच्या तुकोबरायांच्या अंतकरणाला क्रोधाचा स्पर्श झाला नाही. म्हणजे जर समजा क्रोधाचा स्पर्श झाला असता तर केलेली साधनं काय होते, व्यर्थ होते. असं अखंडानंद स्वामींच्या पुस्तकात आलेलं आहे, ऐकलेलं आहे, वाचलं नाही मी. तर आपण जर समजा एकदा रागावलो तर मग आपण 1 महिना केलेली जी काही साधना आहे ती नष्ट होऊन जाते, असं भागवत महाराजांनी सांगितलं होतं. म्हणजे जर समजा म्हणजे आपण जी काही साधना करतो कोणतीही, जर रागावलो तर ती साधना 1 महिन्याची नष्ट होते. याचा अर्थ ती साधना आपली जी काही फल देण्यासाठी पुरेशी होईल का, फल देऊ शकत नाही. जसं विश्वामित्रांच्या अंतकरणात क्रोध उत्पन्न झाला, तपश्चर्या नष्ट झाली, ती साधना फलपर्यवसायी होत नाही. ज्याची स्वाधीन बुद्धी आहे त्याला साधन घडतं. साधन तयासी साधेरे ज्याची स्वाधीन बुद्धी, पराधीना आहे घातरे थोर जाण संबंधी. आणि जो पराधीन आहे, पराधीना थोर घात, म्हणजे जो पराधीन आहे, दुसऱ्याच्या बुद्धीनुसार वागतो, त्याचा मात्र काय आहे, घातच आहे, त्याची मोठी हानी आहे. थोर जाण संबंधी, किंवा बाबांनी इथं एक संस्कृत वाक्य सांगितलं होतं की परप्रत्ययनीय बुद्धी संबंधी, म्हणजे जो दुसऱ्याच्या बुद्धीनुसार वागतो त्याचा काय होतो, घातच होतो, मोठी हानी होते. मान पावे तो आगळा मुख्य इंद्रिये राखे, अपमानितो अधर रसस्वाद चाखे. मान कोणाला मिळतो, तो मान पावे तो आगळा. आगळा शब्दाचा अर्थ श्रेष्ठ किंवा मोठा. तर श्रेष्ठ असा जो काही मान आहे त्याला प्राप्त होतो की मुख्य इंद्रिये राखे, म्हणजे इंद्रियांचं जो दमन करतो, इंद्रियांचा निग्रह करतो, त्यालाच खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त होतो. आणि अपमानितो अधर रसस्वाद चाखे, जो अपमानितो आहे कोण, तर अधर रसस्वाद चाखे, म्हणजे परश्रीच्या अधरामृताचं जो आस्वादन करतो तो खरा अपमानी आहे, त्याचा अपमान होतो.
म्हणून तुकोबरायांनी इतर या अभंगामध्ये म्हटलेलं आहे की परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथून हरास सर्व भाग्या घटिका दिवस मास वर्षे लागे तीन बांधले पतन गाठोळीस. म्हणजे परद्रव्याचा किंवा परस्त्रीचा अभिलाष जो पुरुष धारण करत असेल त्याचं पतन हे काही घटिकेमध्ये, काही दिवसामध्ये, नाही दिवसामध्ये झालं तर काही महिन्यामध्ये, नाही काही महिन्यामध्ये झालं तर 3 वर्षाच्या आत निश्चितच त्याचं पतन होतं. बांधले पतन गाठोळीस असं तुकोबारांनी सांगितलेलं आहे. म्हणून आणि अशा पुरुषाचा अपमान हा निश्चितच होतो. अपमानितो अधर रस स्वाद चाखे जाणता तयासी बोलती जाणे सार लक्षण नेणता तया बोलीजे वाद करी भूषण. आता जाणता कोणाला म्हणतात तर जाणता तयासी बोलती त्याला जाणता म्हणतात की सार लक्षण जाणे. सार म्हणजे परमात्मा सार आहे. सार 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 म्हणजे परमात्माच काय आहे? सत्य आहे. सत्यतू 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 विठ्ठला तुका म्हणे तूची खरा येर वावगा पसारा. परमात्मा सार आहे आणि त्या सार असणाऱ्या परमात्म्याचं यथार्थ जे काही स्वरूप आहे तो जे जाणतो त्यालाच खरं जाणता असं म्हणतात. नेणता तया बोलीजे वाद करी भूषण. आणि जो नेणता म्हणजे अज्ञानी कोणाला म्हणायचं तर जो वाद करी भूषण, जो वादविवाद करून आपला भूषण म्हणजे मोठेपणा मिरवतो तो काय आहे? नेणता आहे. त्याला खरं कळालं नाही. जाणता मनुष्य कधीही वादामध्ये पडत नाही. तो म्हणतो वादो नावलंब्या, वादाचा स्वीकार करू नये. आणि जो वादाचा स्वीकार करतो त्यालाच काय म्हणतात? नेणता असं म्हणतात. भला तोची एक जाणारे गया वर्जन करी बुरा नष्ट धन मिळवी परद्वार जो करी. भला म्हणजे चांगला कोण आहे? चांगला सुपुत्र कोण आहे? तर जो गया वर्जन करी, जो म्हणजे आपल्या मातापितरांच्या उद्देशाने गया क्षेत्राला जाऊन तिथं श्राद्धविधी किंवा पिंडदान करतो तो खरा सुपुत्र आहे, तोच भला आहे. आणि जो बुरा म्हणजे जो कुपुत्र आहे त्या कुपुत्र कोणाला म्हणतात? बुरा नष्ट धन मिळवी परद्वार जो करी. जो दुष्टपुत्र आहे तो वाईट आहे. कोण? जर धन मिळवी आणि परद्वार करी, धनाचा संचय करतो, मिळवतो आणि परश्री गमनाकडे त्या धनाचा विनियोग करतो तो पुत्र मात्र कसा आहे? नष्ट आहे किंवा तो वाईट आहे, कुपुत्र आहे. आचारी अन्न काढी रे गायी अतित विभाग अनाचारी करी भोजन ग्वाही नसता संग. आता आचार संपन्न पुरुष कोण आहे? तर गायी अतित विभाग अन्न काढी. म्हणजे आपण जेवत असताना गायीचा भाग बाजूला काढतो. एखाद्या अतिथी अचानक आला तर त्या अतिथीचाही भाग तो बाजूला काढून ठेवतो आणि नंतर भोजन करतो. म्हणजे एकदम सर्वच आपण खाऊन घेत नाही. या अतिथीचा गायीचा विभाग बाजूला काढतो तो खरा सदाचारी आहे, सदाचार संपन्न आहे. आणि अनाचारी कोण आहे? तर करी भोजन ग्वाही नसता संग. ग्वाही नसता संग, ग्वाही संग नसता भोजन करी तो अनाचारी. म्हणजे आपल्यासोबत कोणीही साक्षीला नसताना, आपल्याबरोबर कोणी नसताना भोजन करून घेतो त्याला काय म्हणतात? अनाचारी असं म्हणतात. स्वहित तेणीचे केले रे भूती देखिला देव अनहित तयाचे झाले रे आणि अहंभाव. आता स्वहित कोणी केलं? तर भूती देखिला देव. सर्व प्राणीमात्रामध्ये ज्याने देव पाहिला त्यानेच खऱ्या अर्थाने स्वहित केलं. नारायण भूती नकळे जयासी तया गर्भवासी येणे जाणे. म्हणजे आईच्या गर्भवासामध्ये जन्ममरण परंपरेमध्ये त्याला यावं लागतं की ज्याने आपलं स्वहित केलं नाही. मग स्वहित कशाला म्हणतात? तर भूती देखिला देव. सर्व भूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा. म्हणजे सर्व प्राणीमात्रामध्ये एक परमात्माच व्यापक आहे आणि तो परमात्मा मी आहे या रूपाने त्या परमात्म्याची व्यापक रूपाने अनुभूतीने संपन्न होणं हेच काय आहे? स्वहित आहे. आपलं स्वतःचं हित आहे, कल्याण आहे, त्याला स्वहित म्हणतात. आणि अनहित तयाचे झाले रे आणि अहंभाव. अनहित अहित अकल्याण त्याचं झालं की अहंभाव आणि म्हणजे स्वतःच्या ठिकाणी अहंभाव अहंकार धारण करतो. मी देह आहे, देहसंबंधी माझे आहे आणि हा जो काही देह आहे हा विनाशी आहे अशा प्रकारचा ज्याचा निश्चय नाही, हा देह मिथ्या आहे असं जो जाणत नाही, विचार करत नाही. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ति विचार स्वयमिदृशः. म्हणजे मी कोण आहे अशा प्रकारच्या विचार
विचाराकडे जो प्रवृत्त होत नाही आणि देहाचा निराश करत नाही, बाद करत नाही, देहच मी आहे, देहाच्या दुःखाने दुःखी होतो आणि देहाच्या सुखाने सुखी होत राहतो, असा जो पुरुष आहे त्याने आपलं काय केलेलं असतं? अकल्याण, अनहितच केलेलं असतं. तो स्वहित कधी त्यांनी केलेलं नसतं. अनहित तयाचे झाले रे आणि अहंभाव, धन्य तेची जन्म आले रे एक हरीचे दास, धिगते विषयी गुंतले केला आयुष्या नाश. धन्य कोण आहे? तर तीची धन्य जन्माला, मनुष्य जन्माला येऊन तेच खऱ्या अर्थाने धन्यतेला प्राप्त झालेले आहे. कोण? एक हरीचे दास. हरीचे दास हेच काय खऱ्या अर्थाने धन्य आहे. आणि धिगते विषयी गुंतले केला आयुष्या नाश. आणि धिक्कारास पात्र कोण आहे? जर ते शब्द, स्पर्श, रूप, रसगंध इत्यादी पंचविषयामध्ये जे अडकलेले आहे, गुंतलेले आहे, त्यांनी तेच काय धिक्कारास पात्र आहे. आणि ज्यांनी आपल्या आयुष्याचा काय केला? नाश केला. या शब्दस्पर्शादी विषयांच्या माध्यमातून सुखाची उपलब्धी करून घेणं ही तेच सर्वश्रेष्ठ सुख आहे. अशा भ्रमामध्ये जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतला आणि ते काय धिक्कारास पात्र आहे. जो हरी तोची एक जाणारे, जाणे सिद्ध लक्षणे, वेड सर्व तो भुले रे वरदळ भूषणे. जो हरी म्हणजे खरा परीक्षक तो आहे की तोच एक खरा परीक्षक आहे. जाणे सिद्ध लक्षणे, जाणे म्हणजे सिद्धाची लक्षणे जो जाणतो. सिद्ध म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य, विधी निषेधाच्या अतीत जो पुरुष आहे त्याला सिद्ध म्हणतात. जसे गजानन बाबा किंवा जे म्हणजे सत्वापत्ती या अवस्थेच्याही पुढं गेलेली जे काही अवस्था आहे, अर्थात जे काही सिद्ध आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं कर्तव्य नाही. आणि अशी जी काही सिद्धाची लक्षणे जाणतो, सिद्धाची लक्षण ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम. जो हरी तोची एक जाणारे, जाणे सिद्ध लक्षणे, वेड सर्व तो भुले रे वरदळ भूषणे. बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आपण आपल्या चिंतनाला आरंभ करूया. जो हरी तोची एक जाणारे, जाणे सिद्ध लक्षणे. जो हरी म्हणजे खरा परीक्षक कोण आहे? तोच खरा परीक्षक आहे की सिद्ध लक्षणे जाणे. 14व चरण आहे. सिद्ध लक्षणे म्हणजे सिद्ध महापुरुषाची जे काही लक्षणं आहे तो जाणतो, त्यालाच खऱ्या अर्थाने जोहरी म्हणजे खरा परीक्षक म्हणतात. म्हणजे केवळ तो सिद्धाची लक्षणं जाणत नाही, तर सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवंती. म्हणजे ती सिद्धाची लक्षणं ही माझी साधनं आहे, त्यांचं मी अनुष्ठान केलं पाहिजे. अशा प्रकारे जो जाणतो तोच खरा मर्मज्ञ किंवा खरा परीक्षक आहे. आणि वेडसरू तो भुलेरे वरदळ भूषणे. वेडसरू म्हणजे वेडगळ किंवा भोळसट मनुष्य कोण आहे की वरदळ भूषणे भुले. म्हणजे वरवर असणारा जो काही बाह्यातकारी जो काही डामडौल आहे, सुशोभितपणा आहे, अंतरंग न पाहता केवळ बाहेरच्या वेशाला जो भुलून जातो तो खऱ्या अर्थाने काय तर वेडसरू आहे, तो खरा परीक्षक नाही. जसे स्वामी विवेकानंदांचं बाबा उदाहरण सांगत असतात. स्वामी विवेकानंद जोपर्यंत त्यांना रामकृष्ण परमहंसांची भेट झाली नाही
तोपर्यंत ते कोणत्याही साधूला भेटले की मला तुम्हाला देवाचं दर्शन झालेलं आहे का, झालेलं असेल तर मला दाखवा, मला करून द्या, असं त्यांना कोणीही भेटलं नाही. आणि एक भेटले ते कोणते भेटले तर रामकृष्ण परमहंस भेटले. म्हणजे ते बाह्य असणाऱ्या वेशाला भुलून गेले नाही. त्यांनी जे काही अंतरंग जे काही श्रीगुरू आहे, मला परमात्म्याची भेट झाली पाहिजे, मला करून द्या, अशी त्यांच्या मनामध्ये अंतरंग अत्यंत उत्कट अभिलाषा होती. त्यामुळे ते वर्दळ असणाऱ्या बाह्य वेशाला भुलून गेले नाही. त्यांनी अंतरंग पाहिलं, ते खरे काय झाले, परीक्षक ठरले. म्हणून ते खरे जोहरी आहे. आणि वेडसरू मात्र तो बाह्य असणाऱ्या डामडौलाला भुलून जातो. बळी आढा तोची जाणारे भक्ती दृढ शरीरी, गांढ्या तयासी बोलिजे एक भाव न धरी. बळी आढा म्हणजे बलवान किंवा बलाढ्य तो आहे, खरा शक्तीने संपन्न तो आहे. काय तर एक भक्ती दृढ शरीरी, आपल्या अंतकरणामध्ये परमात्म्याविषयी दृढ भक्तिभाव अंतकरणामध्ये धारण करतो, तोच खरा बलवान आहे. शरीरामध्ये स्थूल शरीर कितीही शक्तीने संपन्न असेल, ती खरी शक्ती किंवा ते पण खरं बल नाही. तर खरं बल कोणतं आहे तर दृढ असणारा भक्तिभाव, परमात्म्याविषयी अनन्य भक्ती. अन्याश्रयाणं त्यागः इति अनन्यता, अन्य सर्व अनात्म पदार्थांचा आश्रयाचा परित्याग करून एक परमात्माच माझा खरा आश्रय आहे, अशा अनन्य निष्ठेने जो राहतो, परमात्म्याच्या ठिकाणी एकनिष्ठ राहतो, दृढ भक्ती आपल्या अंतकरणामध्ये धारण करतो, तोच खरा बळीयाढा म्हणजे बलवान आहे. आणि गांढ्या तयासी बोलिजे एक भाव न धरी, आणि जो गांढ्या म्हणजे नामर्द किंवा भित्रा तो आहे की तयासी बोलीजी, त्याला असं म्हटलं जातं की एक भाव न धरी, एक निष्ठ भाव ज्याच्या अंतकरणामध्ये नसतो. किंवा माऊली त्याचं वर्णन करतात की सोमवार आला की तो बेल घेऊन भगवान महादेवाची पूजा करण्यासाठी जातो, मंगळवार आला की देवीला जातो, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आले की ते येळकोट जय मल्हार, असं ते सारखं देव बदलत राहतो. बाबा सांगत असतात की कोणताही साधक असेल तर त्याच्या जीवनामध्ये एक इष्ट ग्रंथ पाहिजे, इष्ट मंत्र पाहिजे, इष्ट दैवत पाहिजे, इष्ट पंथ पाहिजे, ह्या सर्व एकनिष्ठ त्याच ठिकाणी राहिलं पाहिजे. परंतु हा जो पुरुष आहे हा नामर्द भित्रा आहे की जो एक भाव मात्र धरत नाही, तो सारखा बदलत राहतो आणि त्यालाच नामर्द किंवा भित्रा असं म्हणतात. गांढ्या तयासी बोलीचे एक भाव न धरी, खोलतो वचन गुरुचे जो गिळूनी बैसे, उथळ धीर नाही अंगिरे म्हणे होईल कैसे. खोल म्हणजे गंभीर पुरुष तो आहे की जो गुरुचे वचन गिळूनी बैसे. श्रीगुरूंनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि हा जो काही साधक आहे तो लगेच अहम ब्रह्मास्मी लगेच ग्रहण करतो आणि त्या उपदेशानुसार वर्तन करून आपल्या जीवनाची वाटचाल करतो, तो खरा काय खोल आहे, गंभीर आहे. आणि उथळ कोण आहे, उथळ म्हणजे वरवरचा किंवा त्या श्रीगुरूंनी सांगितलेल्या वाक्याचा किंवा महावाक्याचं श्रवण करूनही त्याप्रमाणे वर्तन करत नाही, तो खऱ्या अर्थाने काय उथळ आहे. किंवा त्यांच्या विचाराचं श्रवण करत नाही, त्यांचे जे काही विचार आहे ते श्रवण करत नाही, तो उथळ आहे. धीर नाही अंगी हरे म्हणे होईल कैसे, म्हणजे जो उथळ कोण आहे, धीर नाही म्हणजे ज्याच्या अंतकरणामध्ये सात्विक धैर्य नाही. सात्विक धैर्य म्हणजे धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृती सापार्थ सात्विकी. जे सात्विक धैर्य प्राप्त झाल्यानंतर इंद्रियाविषयांच्या गाठी अपैसया सुटती किरीटी, मन मायेच्या पोटी रिगती दाही. म्हणजे जे काही सात्विक धैर्य अंतकरणामध्ये आल्यानंतर इंद्रिय आणि विषय यांची जी काही गाठ आहे हे गाठी आपोआपच सुटून जातात ज्या सात्विक धैर्यामुळं. परंतु जो उथळ असतो त्याच्या ठिकाणी धीर नाही, या सात्विक धैर्याचा अभाव असल्यामुळे जो धीर नाही अंगी, त्याच्या अंतकरणामध्ये अंगी म्हणजे अंतकरणात धीर नाही, सात्विक धैर्याचा अभाव असल्यामुळे म्हणे होईल कैसे, कैसे होईल अर्थात माझं कसं होईल, तो चिंता करत बसतो. आणि जो गंभीर असतो तो मात्र चिंता करत नाही, तो चिंतन करतो आणि आपल्या स्वरूपामध्ये स्थित होतो. उदार तोची जीव भावरी ठेवी देवाचे पायी, कृपण तयासी बोलिजे पडे उपाधी ठाई. आता उदार कोण आहे
तोच उदार आहे, औदार्य आणि संपन्न तो आहे. जीव भाव रे ठेवी देवाचे पायी. जो देवाच्या चरणाजवळ आपला जीवभाव अर्पण करतो, जीवदशा शिल्लक ठेवत नाही, तोच खरा काय आहे, उदार आहे. आपल्याजवळ असणारी एखादी वस्तू दिली तर तो खरा उदार नाही. तो उदार नाही असं नाही, पण खरा उदार कोणता आहे, तुकोबाऱ्यांनी व्याख्या केली. म्हणजे ही जी काही उदारता आहे, पराकोटीची उदारता आहे. म्हणजे आपण आपल्या स्वरूप स्थितीवर आरूढ होणं, आत्मत्वाने त्या ब्रह्माला मी म्हणणं, हीच खरी काय आहे, उदारता आहे. म्हणून उदार तोची जीव भावरी ठेवी देवाचे पायी. आणि कृपण कशाला म्हणतात? कृपण तयासी बोलिजे पडे उपाधी ठाई. तो खरा कंजूस आहे. उपाधी ठाई पडे म्हणजे कार्यकारणात्मक असणारी जी काही उपाधी आहे त्या उपाधीशी तादात्म्य करतो, तो खरा कृपण आहे. आणि श्रुतीमध्ये अशी कृपणाची व्याख्या केलेली आहे की जो ह्या मनुष्य देहाला प्राप्त झाल्यानंतर त्या आत्मस्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला आत्मत्वाने न जाणता या देहातून उत्क्रमण होतं ज्याच्या प्राणांचं, तो खरा काय आहे, कंजूस आहे, कृपण आहे. आणि या देहातच याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा त्या आत्म्याचा, ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार करून घेतो, तो खरा काय आहे, धन्य आहे किंवा श्रेष्ठ आहे, तो खरा उदार आहे. म्हणून कृपण हा आहे की जो आत्मस्वरूपाला जाणत नाही, उपाधीशी तादात्म्य करतो. उपाधी ठाई पडे म्हणजे ही जी काही स्थूल देह मी आहे, सूक्ष्मदेह जे काही मी सुखी आहे, मी दुःखी आहे, म्हणजे सूक्ष्मदेहाशी तादात्म्य करतो. आणि मला काही कळत नाही असं अज्ञान कारणात्मक देहाशी जो तादात्म्य करतो. आणि या स्थूल देहाच्या जन्माने माझा जन्म झाला, या स्थूल देहाच्या मरणाने माझा मृत्यू झाला, असा स्थूल देहाशी तादात्म्य करतो, तो खरा काय आहे, कृपण आहे. कृपण तयासी बोलिजे पडे उपाधी ठाई. चांगलेपण ते चिरे ज्याचे अंतर शुद्ध, ओंगळ मळीन अंतरी वाणी वाहे दुर्गंध. चांगलेपण काय आहे तर ते चिरे ज्याचे अंतर शुद्ध, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, निर्मल आहे, मल विक्षेप कोणताही दोष नाही, विकार नाही अंतकरणामध्ये, तेच खरं काय आहे, चांगलेपण आहे. आणि ओंगळ शब्दाचा अर्थ अशुद्ध किंवा कामक्रोधादिकांनी युक्त असं कोण आहे तर मळीन अंतरी मळीन, अंतकरणातून मलिन असणं, अंतकरणामध्ये वाईट विचार, वाईट भावना, वाईट कृती अशा प्रकारचं असणं, म्हणजे हेच काय मलिन आहे अंतकरण. आणि त्या वाईट कृती किंवा वाईट विचार अंतकरणामध्ये असल्यामुळे वाणी वाहे दुर्गंध, त्या पुरुषाच्या मुखातून वाणीतून दुर्गंध वाहे. आता दुर्गंध कुठून वाहत असतो तर नाकातून किंवा, पण वाणीतून दुर्गंध मात्र येत नाही. परंतु हा काय, इथं वाणीतून दुर्गंध वाहणे म्हणजे हा एक बहुतेक वाक्प्रचार असावा. तर इथं म्हणतात की कटू किंवा वाईट भाषणाचा भडीमार त्याच्याकडून काय असतो, चालू असतो. म्हणजे अपशब्द नको ते त्याच्या मुखातून किंवा शिव्या देत असेल तर हा काय, त्याच्या वाणीतून निघणारा काय आहे, दुर्गंध आहे. कुशब्दाची घाणी अमंगळविली वाणी म्हणजे वाईट शब्दांचं मुखातून उच्चारण करणं, हेच काय तर या ठिकाणी म्हणजे हा दुर्गंध आहे. ओंगळ तो आहे की आपल्या अंतकरणातील दोषामुळे वाणीतून अपशब्दांचं उच्चारण करणं, तोच खरा वाईट आहे. गोड तेची एक आहे रे सार विठ्ठल नाम, कडू तो संसार रे 184 जन्म. गोड काय आहे तर सार विठ्ठल नाम म्हणजे सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूळपाणी जपत आहे वारंवार. परमात्म्याचं नाम हेच काय आहे, सार आहे आणि तेच गोड आहे. सार असणारे विठ्ठल नाम तेच गोड आहे. नाम गोड पुरे गोड सकळ हे, किंवा गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. परमात्म्याचं नाम गोड आहे. आणि संसार कसा आहे तर कडू तो संसार रे 184 जन्म. 84 लक्ष योनीमध्ये जे काही जन्म प्राप्त होतात, असा जो काही संसार आहे तो कडू आहे, तो काही गोड नाही. तुका म्हणे मना धरी रे संत संगती सोयी, न लगे काही करावे राहे विठ्ठल पायी.
तुकोबाराय शेवटी मनाला सांगतात की हे मना तू काय कर, संत संगती सोयी धरी, संतांच्या संगतीचा मार्ग धर. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचं तू अनुसरण कर. संत गेले मार्ग दावणे गेले आधी, दयानिधी संत तेणेचे पंथे चालव जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांच्या मार्गाचं अनुसरण कर आणि तू काय न लगे काही करावे, मग दुसरं तू काहीही करू नको. फक्त पडोनी राहीन तये ठाई, बुगाची संतांची ये पायी, न मगे न करी काही, तुझी आणगा विठोबा. अशा प्रकारच्या निर्धाराने तू त्या संतांच्या चरणाजवळ राहा, त्यांच्या मार्गाचं अनुसरण कर आणि राहे विठ्ठल पायी. आणि त्या विठ्ठलाच्या चरणाजवळ स्थिर शांत पडून राहा, दुसरं काहीही करू नको. यातच तुझं काय आहे, हित आहे. अशा प्रकारे ह्या अभंगामध्ये सद्गतीचे आणि अधोगतीचे उपाय सांगितले. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा उपाय शेवटच्या चरणात सांगितला की हा उपाय असा आहे की हे सर्व जेवढे काही सद्गतीचे उपाय आहेत ते सर्व त्याच्याजवळ येऊ शकतात. कोणता उपाय तर शेवटच्या चरणात सांगितलेला, मनाने फक्त संतांचे संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. जसं आई पुढं चालली की पाठीमागं बाळकांची रांग आपोआपच येत असते, त्याप्रमाणे हे जर लक्षण असेल तर इतर सर्व सद्गतीचे जे काही उपाय आहेत ते सर्व आपल्याकडे येऊ शकतात. तुका म्हणे मना धरी रे, संत संगती सोयी, न लगे काही करावे राहे विठ्ठल पायी. त्यानंतर पुढचा अभंग आहे एकाखडी. एकाखडी ह्या अभंगाचं नाव आहे. अभंग 36 चरणाचा आहे. एकाखडी, खडी हा शब्द संस्कृत आहे आणि त्या खडी शब्दाचं अपभ्रष्ट रूप खडू असं आहे. म्हणजे जसे आपण 12 खडी म्हणतो, क का कु कु के कै वगैरे हे 12 असतात, त्यांना 12 खडी म्हणतात. कारण हे अभंगाचं चिंतन करतानाच 12 खडी का म्हणतात काल विचार केला थोडासा, म्हणून ते 12 आहे बरोबर. मोजून पहा तुम्ही सत्र झाल्यानंतर, नाही तर किंवा आता मोजायचे मोजून क का जाऊ ते, काही आवश्यकता नाही त्याची. म्हणजे जी काही वर्णमाला आहे, क ख ग घ वगैरे हे जे काही 34 व्यंजन आहे त्या म्हणजे एकाखडी, म्हणजे 12 खडी आहे तशी एकाखडी म्हणजे वर्णमालेतील प्रत्येक वर्ण चरणाच्या आरंभी घेऊन ह्या अभंगातील चरणाची रचना केलेली आहे. जसं इतरही दुसरे माऊलींचं एक अभंग आहे, वासुदेव आहे, ओम नमो भगवते वासुदेवाया. त्या या अभंगामध्ये पाहिलं तर ओम म्हणजे ओम ह्या अक्षराने चरणाची सुरुवात आहे का. 4ही तुकड्यामध्ये सुरुवातीला ओ आलेला आहे आणि शेवटी पण ओ आलेला आहे. पुन्हा समजा ओम नमो भगवते वासुदेवाया या शब्दावरून आपल्याला चरणाती पाठ करताना फक्त पहिलं नाम लक्षात ठेवावं लागतं. या चरणावरून या धनाचा अनधरी विश्वास, जैसी तरुवर छाया, शेवटी या आला. याता याती न चुके तरी हे भोगीसील काय ह्या, तिथं पण या आला आरंभी आणि शेवटी. या हरिभजने विन तुझे जन्म जाते वाया, आणि या लागे वैकुंठ नाथाच्या तू चिंती पारे पाया. पुन्हा नाथ महाराज दुसरा एक अभंग आहे ज्ञानोबरायांचं वर्णन करणारा. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा. ज्ञा आला सुरुवातीला शेवटी. ज्ञाता ज्ञात ज्ञाना ज्ञानाविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ज्ञाताज्ञे निजांगे होय ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. म्हणजे संत वाङ्मय हे काव्य आहे, परंतु हे काव्य आताच्या कवींना पण हे करता येणं शक्य नाही. म्हणजे हे जे काही आता हे जवळजवळ हे 36 चरण आहे. म्हणजे जे काही 5 वर्ग आहे, क ख ग घ, क ख ग घ ग, गचा नाही आलेलं, क ख ग घ. पुन्हा च छ ज झ य, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. या प्रत्येक वर्णमालेतील क ने पहिलं चरण काय, करावा कैवाड, क आलं, नाही तरी आला नाड. त्याच्यानंतर काही 2-3 चरण अपवाद सोडले. पहिलं दुसरं चरण सोडलं. तिसऱ्या चरणापासून बघा खचविले काळे ख आला. चौथ्या चरणात गजर नामाचा ग आला. नंतर चौथ्या चरणा 5व्या चरणामध्ये घ आला. अशी क ख ग घ अशा वर्णमालेनुसार चरणाचा आरंभ झालेला आहे, म्हणून याला एकाखडी असं म्हणतात. आणि खडी शब्दाचा अपभ्रष्ट रूप खडू आहे. अर्थात ज्यांना खडूने लिहिलं जातं त्यांना काय म्हणतात, ही 12 खडी, म्हणून इथं एकाखडी असं त्याला म्हटलं असावं. एकाखडी. करावा कैवाड नाही तरी आला नाड. करावा कैवाड. कैवाड म्हणजे युक्ती किंवा गंभीर विचार करावा. अर्थात या संसार बंधनातून मुक्त होण्याचा काय करावा, आपण उपाय केला पाहिजे, काहीतरी युक्ती केली पाहिजे.
फक्त जेणेकरून आपण या संसार बंधनातून मुक्त झालो पाहिजे अशा प्रकारची युक्ती केली पाहिजे. एक आनंदरस रत्नाकरमध्ये एक गोष्ट आलेली आहे की त्या गोष्टीतून सांगितलेलं आहे की एक अखंडानंद स्वामींकडे एक साधक आले आणि त्यांनी विचारलं की मला काहीतरी उपाय सांगा संसार बंधनातून सुटण्याचा, काहीतरी युक्ती सांगा. त्यावेळेस स्वामीजींनी सांगितलं की तू अशा ठिकाणी भिक्षा मागायला जा की ज्या ठिकाणी जाऊ नये, ज्या घरी जाऊ नये अशा ठिकाणी भिक्षा मागायला जा. मग त्यांनी ते भिक्षा मागण्यासाठी गेले. मग हे जेव्हा त्यांच्या आईने, वडिलांनी, पत्नीने पाहिलं त्यावेळेस त्यांना वाईट वाटू लागलं की हे भिक्षा मागायला नको त्या घरी जातात, असं का करतात. मग ते स्वामीजींनी सांगितलं होतं तिथूनच भिक्षा आणायची, नको त्या घरी जायचं, जिथं जाऊ नये तिथं जायचं, भिक्षा मागायची. आणि नंतर हे घरी आले की हे त्यांचे जे काय आईवडील त्यांना बोलायचे की ती भिक्षा मागायला आपण तिथं जाऊ नये. नंतर पुन्हा ते तिथंच जायला लागले. मग त्यांची पत्नी आली की ते आल्यानंतर त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि त्यांना घरात घेतलं नाही. तुम्ही इथून जा, आतमध्ये येऊ नका, कारण ते ब्राह्मण होते, नको त्या घरून भिक्षा मागून आणू नये. मग ते नंतर त्यांच्याजवळ एक लोटा होता, ते घेऊन गेले, त्यांना तेच पाहिजे होतं आणि ते सर्व संघ परित्याग करून नंतर परमार्थ करायला लागले. म्हणजे स्वामीजींनी त्यांना सांगितलं, उपाय सांगितला ना, करावा कैवाड नाही तरी आला नाड. म्हणजे कोणत्या तरी एखाद्या युक्तीचा आश्रय घ्यावा, कैवार घ्यावा किंवा युक्ती करावी आणि नाही तरी आला नाड. म्हणजे बंधनातून सुटण्याचा कोणताही येणं केनं प्रकारेनं जो काही उपाय असेल त्या उपायाचा आश्रय घ्यावा, नाही तरी आला नाड. आणि जर तो उपाय नाही केला तर नाड म्हणजे आपल्याला काय आलं, विघ्न किंवा आपली फसवणूक किंवा आपला नाश होऊ शकतो जर काही उपाय केला नाही तर. स्मरा पंढरीचा देव मनी धरोनिया भाव. आणि तो जो काही उपाय करायचा आहे तर उपाय काय करायचा तर दुसऱ्या चरणामध्ये इथं सांगतात की पंढरीचा देव स्मरा, पंढरीच्या पांडुरंगाचं स्मरण करावं. मनी भाव धरोनिया, मनामध्ये शुद्ध भाव धारण करून त्या पांडुरंगाचं स्मरण करावं. खचविले काळे उगवा लवल आहे जाळे. खचविले, काळे खचविले. खचविले म्हणजे ह्या काळाने काय केलेले, क्षीण केलेलं आहे. खचविले काळे उगवा लवल आहे जाळे. म्हणून लवल आहे लवकर, हे जे काही माया जाळ आहे याचा उलगडा करा, याचा उकल करा. कारण माया म्हणजेच काय, अज्ञान आहे. आणि जोपर्यंत ह्या अज्ञानाची निवृत्ती करत नाही, मायेच्या जाळ्यातून आपण निवृत्त होत नाही, तोपर्यंत काळाच्या तडाख्यातून सुटत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये हे जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर 5 जणांची सत्ता आहे सांगितलं. तर 5 जण कोण आहे, पहिले जे काही जीववादी आहे. आवाज कमी झाला का? मला येत नाही, काही मला येत नाही. खचविले काळे उगवा लवल आहे जाळे. जे काळा नाही आवाज येत नाही, असं येत नाही आवाज, असं थोडं लांबून बोलतो मी. जवळ जावं लागतं जास्त, थोडं लांबून बोलतोय. खचविले, हा पुढचं बंद असेल होते. खचविले काळे उगवा लवल आहे जाळे. काळाने हे सर्व शरीर आपलं क्षीण केलेलं आहे. हे जे काही काळाचं जाळ आहे किंवा मायाजाळ आहे त्यातून आपण उकल करावा, उलगडा करावा. गजर नामाचा करा लवल आहे वाचा. नामाचा गजर म्हणजे घोष करावा आणि लवल आहे वाचा म्हणजे वाणीने लवकरात लवकर भगवंताच्या नामाचा गजर करावा. घरटी चक्र फेरा जन्म मृत्यूचा भोवरा. ठीक आहे, आता घरटी चक्र फेरा जन्म मृत्यूचा भोवरा. आणि जर समजा आपण ह्या भगवंताच्या नामाचा घोष नाही केला, जय जयकार नाही केला तर जन्म मृत्यूचा भोवरा, घरटी चक्र फेरा, जन्म मृत्यू हाच संसार आहे. अर्थात ह्या जन्म मृत्यूच्या भोवऱ्यामध्ये घिरट्या घालून चक्राप्रमाणे फिरावं लागेल. अशा प्रकारचा हा संसार प्राप्त होईल जर भगवंताचं स्मरण किंवा नामोच्चारण केलं नाही तर. नाना हव्यासाची जोडी तृष्णा करी देशधडी. आणि हा जो काही संसार आहे, संसाराला प्राप्त करून देणारा जो हव्यास आहे, हव्यास म्हणजे इदम मे स्यात इदम मे स्यात, त्यालाच काम असं म्हणतात. किंवा ते कामच जेव्हा
अतिशय व्यापक रूप धारण करतो त्यालाच हव्यास असं म्हणतात. अर्थात जे का अत्यंत उत्कट अभिलाषा आहे अनात्म पदार्थांची त्याला हव्यास असं म्हणतात. अभिलाषा असे नाना हव्यासांची जोडी म्हणजे अनेक प्रकारच्या अनात्म पदार्थांची जी काही हव्यास आहे आपल्या अंतःकरणामध्ये आणि तो हव्यास धारण करून जोडी म्हणजे ज्या अनात्म पदार्थांची प्राप्ती केली त्यालाच तृष्णा असं म्हणतात. आणि अशी जी काही तृष्णा आहे ती देशधडी करी, तिला देशोधडीला लावावं, तिला आपल्या अंतःकरणात स्थान देऊ नये, तिला हद्दपार करावं. माऊली तृष्णेचं वर्णन करतात. तैसी तृष्णा वाढिनलिया मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणा वळघो. म्हणजे मेरू पर्वतावर जरी बसा, सुवर्णाच्या मेरू पर्वतावर, तरी पण तो म्हणतो की मला आणखीन काही दुसरं सोनं पाहिजे, अपेक्षा करतो. म्हणजे त्याची तृष्णा इच्छा पूर्ण होत नाही. चरणी ठेवा चित्त म्हणवा देवाचे अंकित. तर काय करावं, आता इथून च वर्ग सुरू झाला. तर चरणी ठेवा चित्त, भगवंताच्या चरणावर चित्त ठेवावं आणि देवाच्या अंकित म्हणवा. देवाच्या अंकित, मी देवाचा दास आहे, त्याचा भगवंताचा सेवक आहे, अशा प्रकारचा निश्चय करावा, धारणा असावी. छंदे नाना परी कळा न पविजे हरी. अनेक प्रकारचे जे काही छंद आहे म्हणजे जे काही संसारातले छंद आहे ते छंद अनेक असतील पण त्यांनी मात्र हरीची प्राप्ती होणार नाही. तुकोबऱ्या म्हणतात की तुका म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील. संसाराचा छंद अंतःकरणात धारण केला तर त्याने परमानंद प्राप्त होणार नाही. म्हणून ही छंदे नाना परी कळा न पविजे हरी. छंदे नाना परी छंदे हरी न पविजे आणि कळा हरी न पविजे. आणि अनेक कला कौशल्य असतील त्या कलेनेही परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. जर कलेने प्राप्ती परमात्म्याची झाली असती तर चांगदेवांना ज्ञानोबरायांना शरण येण्याची आवश्यकता नव्हती. कारण 64 कला त्यांच्याजवळ होत्याच, 65वी कला नव्हती. त्या 65वी कला ग्रहण करण्यासाठी त्यांना ज्ञानोबरायांना शरण यावं लागलं. म्हणून कला हरी न पविजे, कलेनेही कौशल्यानेही परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आता ज्या परमात्म्याची कलेने कौशल्याने प्राप्त होत नाही तो परमात्मा कसा आहे तर कोण आहे? जगाचा जनिता भुक्तिमुक्तीचाही दाता. तो संपूर्ण जगाचा काय निर्माता जनक आहे. जन्माद्यस्य यतः, संपूर्ण जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्या परमात्म्यापासून होतो असा हा परमात्मा आहे. तो भुक्तिमुक्तीचाही दाता. भुक्ती आणि मुक्ती, भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती म्हणजे मोक्ष, या भुक्तिमुक्तीचं प्रदान करणारा असा हा परमात्मा आहे. भुक्तिमुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगिल्या. त्या पांडुरंगाची सेवा केल्यानंतर भुक्तिमुक्तीची चिंता त्या भक्ताला करण्याची आवश्यकता नाही, तो देतच असतो. झणी माझे माझे भार वागविसी ओझे. तुकोबाराय म्हणतात की या संसारामध्ये मनुष्य देहामध्ये असताना तू कदाचित माझे माझे म्हणजे देह मी आहे, देहसंबंधी माझे आहेत, अशा प्रकारचा भाव अंतःकरणात धारण करशील. परंतु झणी म्हणजे निषेधार्थी अव्यय आहे. कदाचित तू माझं माझं अशा संसारामध्ये कशाला म्हणशील, परंतु तसं मात्र म्हणू नको. झणी माझे माझे भार ओझे वागविसी. हे जे काही ओझं आहे नसतं किंवा अनात्म पदार्थांचं ओझं आपल्या शिरी घेशील, मस्तकी घेशील, तसं मात्र तू घेऊ नकोस. यांची कार्य गेली बुद्धी नाही तरायाची शुद्धी. तुकोबराय म्हणतात की हे जे काही लोक आहे हे परमात्मा स्वरूपाला न जाणता ते काय करतात तर त्या विषयांचं ध्यान करतात आणि त्या ध्यानाने संग म्हणजे काम उत्पन्न, संग उत्पन्न होतो. संगाने काय होतं, काम उत्पन्न होतो. कामाने क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधात भवती समूहा, समूह उत्पन्न होतो आणि समूहात स्मृतिविभ्रमः, समूह उत्पन्न झाला की स्मृतिभ्रंश होतो आणि बुद्धिनाशात विनश्यती. आणि शेवटी त्याचं काय होतं, बुद्धिनाश होतो. म्हणजे बुद्धिनाशात विनश्यती, त्याचा बुद्धिनाश झाले की त्याचा विनाश होतो. बुद्धिनाश होतो म्हणजे तो त्याचा देह पडतो का? देह पडत नाही, जिवंत तर असतो ना तो देह. बुद्धिनाशात विनश्यती, बुद्धिनाश झाल्यावर त्याचा नाश होतो म्हणजे त्याची बुद्धी त्याच्या देहामध्ये असूनही पुरुषार्थहीन होते. पुरुषार्थ प्राप्तीच्या ती योग्य राहत नाही, पुरुषार्थहीन अशा प्रकारे त्याची बुद्धी होते. म्हणून तुकोबाराय अशा पुरुषांना उद्देशून म्हणतात, यांची कार्य गेली बुद्धी. यांची बुद्धी काय नष्ट झाली का? नाही तरायाची शुद्धी. यांना आपल्या उद्धाराची देखील उद्धाराचं भान नाही, जागरूकता नाही किंवा सार काय असार काय याचा विचारही ज्यांच्या अंतःकरणामध्ये नाही.
टणक धाकुली अवघी सरती विठ्ठली. वास्तविक या परमात्म्याची भक्ती केली तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी लहान मोठा असा भेदभाव नाही. टणक म्हणजे मोठा आहे किंवा धाकुली म्हणजे हा लहान आहे असा तो परमात्मा विचार करत नाही. अवघी विठ्ठली सरती, सर्व परमात्म्याच्या ठिकाणी मान्य होतात. तुका म्हणे म्हणजे त्या परमात्म्याने सर्वांनाच सरत केलेला आहे. तुका म्हणे नाही अधिकार तैसी सरती पायापाशी केली मागे. म्हणजे ज्यांचा अधिकार नाही अशांना देखील परमात्म्याने काय केलं, आपल्या चरणाजवळ मान्य करून घेतलं. असा हा परमात्मा आहे. आणखीन तो परमात्मा कसा आहे, ठसा त्रिभुवनी उदार हा शिरोमणी. त्या परमात्म्याची छाप किंवा प्रसिद्धी कशी आहे, ख्याती कशी आहे, तर त्रिभुवनामध्ये हा परमात्मा औदार्याचा काही शिरोमणी आहे. परमात्माच उदार आहे. डगमगी तो वाया जाय धीर नाही गोता खाय. मग असा परमात्मा उदार असताना त्या परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर न होता, त्याची निश्चल रूपाने भक्ती न करता डगमगी म्हणजे डळमळतो, अस्थिर होतो आणि त्या परमात्म्याची भक्ती करत नाही. कधी भक्ती करण्याकडे प्रवृत्त होतो, पुन्हा संसारात येतो, पुन्हा भक्ती करतो, पुन्हा संसारात येतो. असं डगमगी म्हणजे स्थिर राहत नाही, डळमळतो, अस्थिर असतो. तो वाया जाय, त्याचं काय जीवन वाया जातं. बाबा गोष्ट सांगत असतात की स्वामीजींकडे एक साधक होता आणि तो 6 महिने आळंदीला थांबायचा आणि 6 महिने घरी जायचा आणि नंतर मग पुन्हा स्वामीजींकडे आलं. स्वामीजींना विचारलं की मला असं का होतं, 6 महिने आळंदीला राहावं वाटतं, 6 महिने गावाला. मग त्यावेळेस स्वामीजींनी मी काय करू नेमकं. त्यावेळेस स्वामीजींनी सांगितलं की तू तुझी पेटी डोक्यावर घे आणि इंद्रायणीमध्ये उभा राहा, असं त्या स्वामीजींनी सांगितलं. तसं म्हणजे डगमगी म्हणजे आपले जे काही साधन आहे, आपलं जे काही साधन आहे त्या साधनावर जो स्थिर राहत नाही, अढळ राहत नाही, तो वाया जातो. आणि धीर नाही गोता खाय, ज्याच्या अंतकरणामध्ये सात्विक धैर्य नाही तो गोता खाय म्हणजे जन्म मरणाच्या गटांगळ्या खात असतो, भ्रमंती करत असतो. ढळो नये जरी लाभ घरीची या घरी. आणि ढळो नये जरी म्हणजे आपल्या स्वरूपापासून जर च्युत झाला नाही, आपल्या स्वमहिमेने प्रतिष्ठित हा आपल्या स्वमहिमेत राहिला, ब्रह्मस्वरूपात स्थिर राहिला, तर घरीच्या घरी लाभ. त्याला लाभ आणण्यासाठी बाहेर कुठं जावं लागणार नाही किंवा तो लाभ प्राप्त करायचा नाही. ज्यावेळेस तो स्वमहिमेत राहील त्यावेळेस तो असं म्हणेल की मला लाभ प्राप्त करायचा नाही, तो लाभ माझं हे काय आहे, स्वरूपच आहे, मला कुठून तो मिळवायचा नाही. लाभ घरीची या घरी. नाही ऐसे राहे काही नाशिवंत देहे. आणि हा जो काही लाभ आहे प्राप्त करून घेतलाच पाहिजे, कारण हा मनुष्य देह कसा आहे, क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे. देहे नाशिवंत, संपूर्ण देह हे नाशिवंत आहे, नष्ट होणारे आहे. या जगामध्ये राहे काही राहे ऐसे नाही, म्हणजे काही राहील असं मात्र राहे ऐसे काही नाही. या जगामध्ये स्थिर रूपाने अविनाशी या रूपाने परमात्मा सोडून काही राहील असं मात्र कोणताही पदार्थ नाही. परमात्माच एक आढळ आहे किंवा तुझं विण काही स्थिर राहे ऐसे नाही. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. तरणा भाग्यवंत जो तरुण आहे, भाग्यवान असा जो तरुण आहे तोच खऱ्या अर्थाने हरिकीर्तनात नटे. हरिकीर्तनामध्ये काय होतो, नटतो, सुशोभित होतो. किंवा जे काही तरुण युवक आहे त्यांना उद्देशून हे प्रमाण म्हटलं जातं, तरणा भाग्यवंत नटी हरिकीर्तनात. म्हणजे तरुणांनी कीर्तनात आलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे टाळ घेऊन असं म्हणतो. आणि दुसरा एक अर्थ असा की जो वृद्ध आहे तो खऱ्या अर्थाने तो पण काय आहे, तरुणच आहे. जो हरिकीर्तनात नटे, हरिकीर्तनात नटतो, जो आपला वेश धारण करून मुद्रा टाळ वगैरे सर्वांनी सुशोभित होऊन नटतो, तो खऱ्या अर्थाने भाग्यवंत तरुण आहे, तो खरा भाग्यवान तरुण आहे. आणि याला प्रमाण पण आहे की आनंद तिथीचा मुकियासी वाचा बहिरे ऐकती काने रे. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. म्हणजे तो वृद्ध काय खऱ्या अर्थाने तरुणा आहे. आणि जर एखादा तरुण आहे तो ह्या हरिकीर्तनात नटत नसेल तर तो काय खऱ्या अर्थाने वृद्ध आहे. थडी टाकी पैल तीर बाहे ठोके होय वीर. बाहे ठोके पैल तीर थडी टाकी वीर होय, तो खऱ्या अर्थाने वीर आहे. शूरवीर कोण आहे तर बाहू ठोकून म्हणजे आपल्या शक्तीने साहसाने कोणालाही न जुमानता आपलं जे काही कार्य करण्यास जो सन्मुख होत असेल तो खऱ्या अर्थाने
पहिलं तीर थडी ठाकी. तो खऱ्या अर्थाने ह्या मायेच्याही पलीकडे असणारं परमात्मरूप पहिलं तीर आहे. त्या तीराला तो प्राप्त होतो आणि तोच खऱ्या अर्थाने वीर आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. दया तिचे नावे अहंकार जाय जीवे. दया कशाला म्हणतात तर अहंकार जाय जीवे, म्हणजे जीवे जाय, अहंकार जीवे जाय. अहंकार पूर्णतः नष्ट होतो. अहंकाराचं मूल कारण असणारं त्या अज्ञानाचीही निवृत्ती होते. अज्ञानासहित अहंकाराची निवृत्ती होणं हिचंच नाव काय आहे? खऱ्या अर्थाने दया आहे. दया तिचे नावे अहंकार जाय जीवे. म्हणून बाबांनी पाठात एक गोष्ट नेहमी सांगत असतात की बाबांना पाठाला यायला उशीर व्हायचा. स्वामींच्या पाठाला त्यावेळेस बाबांना स्वामीजी विचारायचे की उशीर का होतो? बाबा सांगायचे की कोणी पेशंट भेटलं. मग स्वामीजींनी सांगितलं की जर ज्या दिवशी तुम्हाला तत्त्वज्ञान होण्याची वेळ असेल, महावाक्याचे श्रवण घडून तुम्हाला ते तत्त्वज्ञानाचा साक्षात्कार होण्याची वेळ असेल आणि त्या दिवशी नेमके तुम्ही पाठीमागं कुठंतरी अडकले कामामध्ये आणि ती वेळ गेली तर तुम्हाला पुन्हा ते ज्ञान होणार नाही. म्हणून खरी दया कोणती आहे तर आपण आपल्या स्वरूपाचं ज्ञान साक्षात्कार करून घेणं हीच खरी काय आहे? दया आहे. म्हणून अहंकार जाय जीवे, अज्ञानासहित अहंकाराची निवृत्ती करून घेणं हीच काय खरी दया आहे. म्हणजे आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणं आत्मत्वाने, हिलाच दया असं म्हणतात. धनधान्य हेवा नाड कुटुंबाची सेवा. मग आता ही जी काय दया आहे ही दया मग ती दया नाही का? ती साधनरूप दया आहे. ही दया प्राप्त होण्यासाठी ती दया आहे. पण मुख्य दया ही आहे, ही साध्य आहे, ही प्राप्त करायची आहे. धनधान्य हेवा नाड कुटुंबाची सेवा. धनधान्य हेवा नाड कुटुंबाची सेवा नाड. धनधान्याच्या प्राप्तीचा जो काय हव्यास आहे, इच्छा आहे, ती काय एक प्रकारचे नाडच आहे. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हा एक प्रतिबंध आहे. आणि कुटुंबाची सेवा नाड, कुटुंबाची सेवेमध्ये रत असणं ही सुद्धा काय आहे? नाडच आहे, प्रतिबंध आहे. वास्तविक पाहिलं तर देवाने हा मनुष्य देह दिला, हा भगवंताच्या सेवेसाठी दिला. परंतु त्या कुटुंबाच्या सेवेमध्ये या देहाचा वेच होत असेल तर हा देह कसा आहे? व्यर्थ आहे. तुकोबराय म्हणतात कारे दासवसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. नाम गोविंदाचे घ्यारे हेची भाग्य साचे. गोविंदाचं नामस्मरण करणं हेच काय खरं भाग्य आहे. परउपकारा वेचा शक्ती निंदावारा. परउपकारा शक्ती वेचा निंदावारा. आपली जी काही शक्ती आहे परोपकार करण्यासाठी खर्च करावी आणि निंदावारा आणि इतरांची निंदा करण्याचं काय करावं? टाळावं. म्हणजे आपलं काया वाचा मन किंवा तन मन धनाने परोपकारासाठी तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, असे परोपकारासाठी शक्ती खर्च करावी. फळभोग इच्छा देव आहे जैसा तैसा. फळभोग इच्छा म्हणजे आपण भगवंताची ज्या इच्छेने सेवा करू त्या इच्छेप्रमाणे परमात्मा आपल्याला फल प्रदान करत असतो. फलभोग तो परमात्मा देत असतो. मग तया माझी या सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी कोड, का सेवा म्हणते तरी आड प्रियमसूये. किंवा भगवंताचं ब्रीदच आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. किंवा तुकोबराय सांगतात भाव जैसा माझ्या ठाई तुम्ही धरा, तैसाची मी खरा तुम्हा लागी. म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे तो परमात्मा फलभोग देत असतो. देव आहे जैसा तैसा, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. जशी आपण भावना करू किंवा जशी परमात्म्याचं भजन करू त्याप्रमाणे तो परमात्मा आपलं भजन करतो. म्हणजे तो परमात्मा आपल्यावर अनुग्रह करत असतो. बरवा ऐसा छंद वाचे गोविंद गोविंद. वाचे गोविंद गोविंद ऐसा छंद बरवा. वाणीने गोविंद गोविंद अशा नामाचं उच्चारण करणं हा ऐसा बरवा छंद, हा छंद किंवा ही जी काही आवड आहे बरवी आहे. भविष्याचे माथा भजन नेदावे सर्वथा. भविष्याच्या माथी आपलं जे काही भजन आहे ते सर्वथा नेदावे. म्हणजे आपण बरेच लोक म्हणतात की आपण अष्टादशाला का आले नाही, की आम्हाला वेळ नाही, किंवा वारीला का आले नाही, आम्हाला कामामध्ये काही सवड मिळाली नाही, वारीला येता आलं नाही, किंवा आम्ही भविष्यात करू, पुढे करू, पुढच्या वर्षी करू, परंतु पुढच्या वर्षी मात्र काही जमत नाही. किंवा आजच सकाळी काल ऐकला की नंतर येऊ, करू करू म्हणता म्हणता
तुझं बस्तान कुठे चौघांच्या खांद्यावर बसेल असं होतं. म्हणजे भविष्याचे माथा म्हणजे आम्ही म्हातारपणामध्ये परमार्थ करू किंवा भविष्यात करू असं म्हणत असेल, किंवा माझ्या प्रारब्धात असेल तर माझ्याकडून परमार्थ होईल, पण असं म्हटलं तर त्याने काही परमार्थ होणार नाही. किंवा बऱ्याच लोकांना म्हटलं की आळंदीला या, सहज म्हटलं तरी ते म्हणतात की देवाने बोलवलं तर येऊ, तसे मात्र येत नाही. भविष्याचे माथा भजन नेदावे सर्वथा, म्हणजे प्रारब्धावर भजन सोडू नये. तुकोबारायांचं नाटामध्ये प्रमाण आहे की आपले आपण न करू हित, करू हे प्रमाण संचित, तरी मी नष्टचे पतित, तुका म्हणे मद संत हसती. म्हणजे परमार्थ हा प्रयत्नावर टाकावा आणि संसार हा प्रारब्धावर टाकावा. परंतु हा जो काही जीव आहे हा उलट करतो. परमार्थ हा प्रारब्धावर टाकून देतो आणि संसार हा प्रयत्नावर टाकून देतो. त्यामुळं त्याच्या जीवनामध्ये कधीही त्याला सुख मिळू शकत नाही. भविष्याचे माथा भजन नेदावे सर्वथा, माग लागला न संडी, आळस माती घाली तोंडी. माग म्हणजे जो काही भक्तीच्या मार्गाला लागला तर तो मार्ग आता तू सोडू नको, न संडी. आणि तेव्हा भक्तीच्या मार्गाला लागला असताना जर समजा आळसानेचा भक्ती मार्गाचा परित्याग केला तर माती घाली तोंडी. तो जो काही आळस आहे तुझ्या तोंडामध्ये माती घालेल, म्हणजे तोंडामध्ये माती घालणे हा वाक्प्रचार आहे. म्हणजे तुझं आयुष्य काय वाया जाईल किंवा तो आळस तुझ्या आयुष्याचा नाश करील. म्हणून त्या भक्ती मार्गाचाच आश्रय करावा, त्याचा त्याग करू नये. यश कीर्तिमान तरी जोडे नारायण, नारायण जोडे तरी यश कीर्तिमान. जर नारायणाची प्राप्ती किंवा लाभ झाला तरच खऱ्या अर्थाने यश, कीर्ती आणि मान प्राप्त होतो. किंवा जर प्रश्नचिन्ह दिलं तर यश कीर्तिमान तरी जोडे नारायण, म्हणजे व्यावहारिक जे काही संसारातील जे काही यश, कीर्ती किंवा मान असेल तर त्याने काही नारायणाची प्राप्ती होईल का? अर्थात प्राप्ती होणार नाही. नारायणाची प्राप्ती झाली तर यश कीर्तिमान होईल, पण व्यावहारिक यश कीर्तिमान असेल तर त्याने नारायणाची प्राप्ती होईलच म्हणून सांगता येत नाही. रवी लोपे तेजे जरी हारपे हे दुजे, जरी हे दुजे हारपे तेजे रवी लोपे. हे म्हणजे इदम शब्दोदितम जगत. इदम शब्दाचा अर्थ काय आहे? हे जे काही संपूर्ण दिसणारं प्रमाणांनी, प्रत्यक्ष अनुमान शब्द प्रमाणांनी विषय होणारं जेवढे काही पदार्थ असतील ते सर्व इदम शब्दाचा अर्थ आहे. मग हे दुजे अर्थात हे जे काही दुजा असणारं जगत, दुसरा द्वैत नावाचा जो काही पदार्थ आहे, हे हारपे जरी हारपे म्हणजे याचा बाद होईल, मिथ्यात्व निश्चय होईल. म्हणजे दिसत असताना देखील तो पदार्थ प्रतिती कालामध्ये अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी त्याचा काय अत्यंत अभाव आहे अशा प्रकारचा निश्चय असणं दिसते काली, त्यालाच काय म्हणतात? मिथ्या, किंवा त्याला बाध असं म्हणतात. आणि हे जे काही द्वैत आहे, जग आहे, दुजे हारपे, दुसरा जे द्वैत आहे, जगत आहे, हारपे म्हणजे त्याचा बाध होईल. मिथ्यात्व निश्चय जरी झाला तर त्या अर्थात मिथ्यात्वनिश्चय झाला. म्हणजे मिथ्यात्वनिश्चय कधी होतो? अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर. आता अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर मिथ्यात्वनिश्चय होतो की मिथ्यात्वनिश्चय झाल्यानंतर अधिष्ठानाचं ज्ञान होतं? तर इथे युगपत होतं. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की मिथ्यात्वनिश्चय होतोच, किंवा मिथ्यात्वनिश्चय झाला की अधिष्ठानाचं ज्ञान हे होतंच. मग अधिष्ठानाचं ज्ञान झालं आणि मिथ्यात्वनिश्चय झाला. मग आता त्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने ब्रह्मस्वरूपाचे तेजे म्हणजे त्या स्वरूपभूत तेजापुढे रवी लोपे म्हणजे जो काही सूर्य आहे तो लोपून जातो म्हणजे ज्या महापुरुषाला संपूर्ण जगत हे मिथ्या आहे, हा व्यष्टी समष्टी संपूर्ण प्रपंच मिथ्या आहे असा ज्याला अनुभव आलेला आहे, मग त्या ब्रह्मतेजाने संपन्न असणारा जो महापुरुष आहे त्याच्यापुढे रवीसुद्धा लोपून जातो. मग आता जीवनमुक्त महापुरुष या सृष्टीमध्ये आहेत, मग त्यांना सूर्य दिसत नाही का? त्यांच्या दृष्टीला सूर्य विषय होत नाही का? तर रवी लोपे म्हणजे त्या सूर्याचंही अधिष्ठान ते होतात. जसं भगवान म्हणतात की यदादित्यगतम तेजो जगद्भासयते खिलम यच्चंद्रमसी अच्याग्नौ तत्तेजो विद्धी मामकम, ते तत्तेजः मामकम विद्धी असं भगवान म्हणतात. त्याप्रमाणे हा जीवनमुक्त महापुरुषसुद्धा म्हणतो की तत्तेजः मामकम विद्धी, ते तेज माझंच आहे, माझ्या प्रकाशाने हा सूर्य प्रकाशमान आहे असं तो म्हणत असतो. त्या सूर्याचंही अधिष्ठान तो होत असतो.
किंवा दुसरा अर्थ असा की रवी लोपे तेजे, हा जो काही रवी आहे लोपे म्हणजे त्याचा लोप होतो, म्हणजे जो काही रवी शब्दाचा अर्थ, रवी म्हणजे प्रकाश अर्थात ज्ञान. ते ज्ञान कोणतं? वृत्त्यात्मक ज्ञान, अर्थात अहम ब्रह्मास्मित्याकारक जे वृत्त्यात्मक ज्ञान आहे की जे अज्ञानाचं नाशक आहे आणि अज्ञान कार्याचं बाधक आहे. त्या अज्ञानाचा नाश करून अज्ञान कार्याचा बाध करून ते वृत्त्यात्मक जे काही ज्ञान आहे ते जे म्हणजे स्वरूपभूत जे काही ब्रह्मस्वरूपाचं जे काही स्वरूपभूत ज्ञान आहे ते जे आहे त्याच्यापुढे ते वृत्त्यात्मक ज्ञान म्हणजे रवी म्हणजे वृत्त्यात्मक ज्ञान त्याचाही काय होतो? लोप होऊन जातो. तेही राहत नाही, अकिंचितकर होऊन जातं, असून नसल्यासारखं होतं. किंवा आणखीन रवी लोपे तेजे, याचा अर्थ असा की रवी म्हणजे चिदाभास, म्हणजे जेव्हा त्या द्वैताचा बाध होतो आणि त्या ब्रह्मस्वरूपाचं जे काही स्वरूपभूत ज्ञान ते जे आहे त्याच्यापुढे हा चिदाभास तो राहतो का? तो पण काय, त्याचा पण काय होतो? बाध होऊन जातो. रवी लोपे तेजे जरी हरपे हे दुजे, लकार लाविला असता नसताची उगला. लकार लाविला, आता लकार शब्दाचा अर्थ असा व्यंजनांना क ला ककार म्हणतो, प ला पकार म्हणतो, तसं ल ला काय म्हणतात? लकार. लकार म्हणजे ल हे व्यंजन, लकार म्हणजे ल. तर लकार लाविला, त्या जीवाच्या पाठीमागे विशेषण लकार लागला. जसे एखादे पुरुष असेल त्याला काही विशेषणं लावले जातात, किंवा महापुरुष असेल श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वगैरे ही विशेषणं लावली जातात. तसा हा जो कोणी एक पुरुष आहे त्याला लकार लावला, त्याच्या पाठीमागे लकार हे विशेषण लागलं. लकार विशेषण लागलं म्हणजे ल ह्या आद्याक्षराने ज्या शब्दांची सुरुवात आहे अशी विशेषणं त्या पुरुषाला लागली, म्हणजे लबाड. ल हे पहिलं अक्षर आहे, म्हणजे तो मनुष्य त्या पुरुषाच्या पाठीमागे लकार हे लागला म्हणजे तो लबाड झाला. कोण? लकार लाविला. कोणाच्या पाठीमागे? असता नसताची उगला. असता म्हणजे तो स्वतः ब्रह्मरूप असताना उगला नसताची लकार लाविला. जीव हा तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संत चरण, म्हणजे हा जो काही जीव आहे असता म्हणजे स्वतः ब्रह्मरूप असताना, उगला म्हणजे व्यर्थ, नसताची लकार लाविला व्यर्थ नसलेला लकार त्याच्या पाठीमागे लागला. का लागला? कारण त्याने जे काही कार्यकारणात्मक पदार्थांशी तादात्म्य करून घेतलं आणि घेऊन या छंद माझे माझे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे अनात्म पदार्थांशी संबंध करून तो बद्धतेला प्राप्त झाला. वासनेची धाडी बंद खोड्या नाड्या बेडी. वासनेची धाडी ज्या ठिकाणी वासनेचा हल्ला होतो त्या ठिकाणी बंद म्हणजे बंधन प्राप्त होतं. आणि खोड्या नाड्या बेडी, खोड्या म्हणजे जो काही अपराधी असेल त्या अपराध्याला अडकवण्याचं जे काही एक यंत्र आहे लाकडाचं त्याला खोड्या म्हणतात. आणि त्या खोड्यामध्ये तो काय पुरुष अडकतो आणि त्याला बीडी पण प्राप्त होते. वासनेची धाडी म्हणजे वासना जेव्हा कार्यकारी होते त्यावेळेस त्याला जर वासना ही कार्यकारी झाली तर त्याला बीडीसुद्धा प्राप्त होते. वासनेची धाडी बंद खोड्या नाड्या बीडी, तो बंधनात अडकतो त्याला बीडी प्राप्त होते. सार ते न कळे काय झाकी येले डोळे. आणि तुकोबाऱ्या म्हणतात की हे जे काही पुरुष आहे त्यांना सार म्हणजे परमात्माच सार आहे आणि फरकट तो संसार, येथे सार भगवंत असं त्यांना ज्ञान होत नाही, ते जाणत नाही. सार ते न कळे, सार त्यांना कळत नाही. यांनी काय डोळे झाकलेत का असं तुकोबाऱ्या आक्षेपार्थाने म्हणतात. अर्थात सार काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. खंती तेन धरा होणे गाढव कुत्रा. परंतु जर समजा यांनी सार स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला जाणलं नाही तर यांना काय व्हावं लागेल? गाढव कुत्रा होणे. गाढव आणि कुत्रा हे व्हावंच लागेल. खंती तेन धरा, आता काळजी करूच नका, तर तुम्हाला निश्चित गाढव आणि कुत्रा व्हावंच लागेल. अशा प्रकारचं तुकोबाराय म्हणतात. आणि पुढे म्हणतात की सायासाची जोडी पिके काढिलिया पडी. दृष्टांत देतात की पडी सायासाची काढिलिया पिके जोडी. पडी म्हणजे पडीत जमीन, पडीत जमिनीमध्ये सायासाची काढिलिया पिके जोडी म्हणजे अत्यंत परिश्रमपूर्वक सायासाची काढिलिया म्हणजे परिश्रमपूर्वक त्यात कष्ट केले आपण तर पिके जोडी पिकाची प्राप्ती होती, चांगल्या पिकाची प्राप्ती होते. त्याप्रमाणे या मनुष्य देहामध्ये प्रयत्न केला तर नरका नारायण
होतो. नराचाच तो काय होतो, परमात्मा स्वरूपाला तो प्राप्त होतो. शाळेमध्ये असताना एक आताच्या पुस्तकामध्ये ते वाक्य पण नसतील, पहिले असायचे, करणी करेगा तो नरका नारायण बन जाएगा. तसं इथं तो परमात्मा स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून तुकोबारा म्हणतात, हाती हित आहे परी न करीसी पाहे. तुझ्या हातामध्येच, तुझ्या स्वाधीनच हित आहे, आपला हात आणि जगन्नाथ. तसं हाती हित आहे परी न करीसी पाहे, परंतु तू मात्र ती हित करून घेत नाहीस. अलंकार लेणे तुळशी मुद्रांची भूषणे. मग ती हित करायचं असेल तर काय करावं? तुकोबाराय त्याला सांगतात की जे काही तुळशी मुद्रांची भूषणे, हेच काही अलंकार, त्यांना काय करावं, परिधान करावं. म्हणजे हळूहळू अंतरंगात जाण्यासाठी बाह्यवेश धारण करावा आणि हळूहळू तू ते अंतरंगामध्ये तुझा प्रवेश होईल. म्हणून ही बाह्य लक्षणंही सांगितली. आणि यासाठी उदाहरण देऊन सांगतात की ख्याती केली विष्णुदासी, तुका म्हणे पहा कैसी. कारण हे जे सांगितलं की हा फक्त आदर्शवाद आहे की कोणी याचं अनुसरण केलेलं आहे की नाही, तर त्यासाठी तुकोबाऱ्या सांगतात की विष्णुदासी ख्याती केली. विष्णूच्या दासांनी, नामदेवराय, ज्ञानोबाराय हे सर्व संत भगवान विष्णूचे काय आहे, सेवक आहे, दास आहे. यांनी काय केली, ख्याती केली किंवा यांनी पुरुषार्थ प्राप्त केला. आणि तुका म्हणे पहा कैसे, तुम्ही पहा त्यांचं चरित्र, तुम्हाला अनुभव येईल. त्यांनीही भगवंताचं भजन केलं. माझे जीवेची आवडी पंढरपुराने येईन गुढी. आणि त्यांनीही अशी करून दाखवली, ख्याती केली, प्रसिद्धी किंवा पुरुषार्थ प्राप्त केला. तुम्हालाही प्राप्त करायचा असेल तर या अभंगात सांगितल्याप्रमाणे स्मरा पंढरीचा देव मनी धरून या भाव, असा हा एकाखडी प्रकरणाचा अभंग आहे. त्यानंतर खेळ आणि काला. तर आपल्याकडे पुढे 4 अभंग आहे. त्यामध्ये झेला रे झेला वरचे वरी झेला, हातीचे गमावी तो पाठीसी खाय टोला. तर इथं हा खेळाचं प्रकरण आहे, खेळाचा अभंग आहे. चेंडू फळीचा नाही, फक्त चेंडूचा आहे. तर ह्या खेळामध्ये एका बाजूने समजा 10 गडी आहे, दुसऱ्या बाजूने 10 गडी आहे. एका बाजूच्या गड्यांनी तो चेंडू दुसऱ्या बाजूच्या गड्यांकडे फेकायचा, त्यांनी झेलायचा. पुन्हा त्यांनी दुसऱ्यांकडे फेकायचा, त्यांनी झेलायचा. पण झेलत असताना तो मात्र खाली पडला नाही पाहिजे. जर खाली पडला तर त्याच्यावर काय येतो, डाव येतो. तो डाव तो पुढच्या अभंगामध्ये सांगतात कुरघोडीचा. पण इथं फक्त चेंडू झेलायचा. तो चेंडू कोणता आहे तो त्याचा विचार आपण या अभंगात करूया. झेला रे झेला वरचे वरी झेला. तुकोबाराय सांगतात की हा जो काही चेंडू आहे हा त्रिगुणात्मक देहरूपी चेंडू आहे. सत्व रजतम हे 3 गुण आहे. या 3 गुणांनी युक्त असणारा देह हाच कोणी चेंडू आहे. ह्या देहाला, त्रिगुणात्मक देहरूपी चेंडूला वरचेवर झेला. वरचेवर झेला म्हणजे वरचेवर याच्याकडून परमार्थ करून घ्यावा. हा देह प्राप्त झाला, दुर्लभ असा मनुष्य देह प्राप्त झाला, तर या देहामध्ये आसक्त न होता अनासक्त भावाने राहून परमार्थ करावा. वरचेवरी झेला हातीचे गमावी. आणि प्राप्त झालेला हा हातचा असणारा मनुष्यदेह जो गमावून बसतो, म्हणजे परमार्थ न करता व्यर्थ घालवतो, तो पाठीशी खाय टोला. त्याला पाठीवर यमाचा टोला बसतो किंवा जन्ममरणाच्या टोला त्याला बसत असतो. तो पुन्हा जन्ममरणाच्या संसारात प्राप्त होत असतो. त्रिगुणांचा चेंडू हाते झुगारी निराळा. हा चेंडू आहे, पण कोणता आहे, त्रिगुणांचा. सत्वरजयम त्रम या 3 गुणात्मक असणारा चेंडू, देहरूपी चेंडू हाते झुगारी. हाते म्हणजे विचाराच्या हाताने याला झुगारायचं. म्हणजे ह्या देहाचा काय करायचा, बाध करायचा, याचा निराश करायचा. देहाच्या निराशे पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जव नव्हे. म्हणजे देहाचा निराश करावा. म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण किंवा या 3 देहाच्या अंतर्गत येणारे पंचकोश, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, या 5ही कोशांचा काय करायचा, निराश करायचा. झुगारणे म्हणजे त्या आत्म्यापासून या देहांना काय करायचं, वेगळं करायचं. विचाराने, बुद्ध्याविविच्य, बुद्धीने यांचं काय करायचं, पृथक्करण करायचं. हे अनात्मा या अशा प्रकारचा निश्चय करायचा. त्रिगुणांचा चेंडू हाते झुगारी, विचाराच्या हाताने यांना दूर करायचं, सारायचं आणि निराळा वेगळं करायचं. वरिलिया मुखे मन लावी तेथे डोळा. वरिलिया म्हणजे श्रेष्ठ असणारं जे काही
मुखे शब्दाचा अर्थ केला की द्वार किंवा साधन किंवा अंतर्मुख वृत्ती, म्हणजे श्रेष्ठ असं जे काही साधन आहे. मग श्रेष्ठ साधन हा विचार करण्यासाठी श्रेष्ठ साधन कोणतं आहे? श्रवण, मनन, निदिध्यासन किंवा तत्वम पदार्थ शोधन, ही जी काही अंतरंग साधनं आहे, श्रेष्ठ अशी साधनं आहे, त्यांचा आश्रय घेऊन त्या साधनांच्या द्वारे अंतरंग चिंतन करून मन डोळा तेथे लावी. तेथे म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी मन लावी आणि डोळा लावी. डोळा हे सर्व इंद्रियांचं उपलक्षण आहे आणि मन अर्थात हे संपूर्ण अंतःकरण चतुष्टय आणि सर्व इंद्रिये त्या परमात्म्याच्या दिशेनेच असावी. त्या देहाच्या किंवा संसाराच्या सन्मुक्ती इंद्रिय नसावी. आगळा होऊन धरी वरीची यावरी, चपळ तो जिंके गांध्या ठके येरझारी. आगळा होऊनी, आगळा म्हणजे श्रेष्ठ मोठा किंवा ब्रह्मरूपाने उंच होऊन, म्हणजे त्या स्वरूपावर आरूढ होऊनी वरीची यावरी धरी, वरचेवर धर, म्हणजे हा जो काय देह आहे मिथ्या आहे. म्हणजे जेव्हा तू ब्रह्मस्वरूपावर आरूढ होशील, त्या मी ब्रह्मा ह्या निश्चयावर दृढ निश्चय करशील ब्रह्मस्वरूपाचा, त्यावेळेस तू खऱ्या अर्थाने आगळा म्हणजे उंच होशील. आणि वरीची या वरी धरी म्हणजे हा देह कसा आहे? मिथ्या आहे, खोटा आहे, असं वरचेवर त्याला धरायचं, म्हणजे त्याला खाली पडू द्यायचं नाही, म्हणजे सत्यत्व बुद्धी कधीही उत्पन्न होऊ द्यायची नाही. आणि या बाबतीत चपळ तो जिंके, जो चपळ आहे असा विचार करण्यात जो चपळ आहे, चतुर आहे, तो खऱ्या अर्थाने जिंकेल. आणि गांध्या ठके येरझारी, जो गांध्या म्हणजे नामर्द भित्रा आहे, तो या जन्ममरणाच्या येरझाऱ्यामध्ये ठके म्हणजे फसेल. हाती सापडली उभे बैसोनी कोणी, सोरी मागे सोरी घेती ओणवे करुणी. आणि एकदा का मग आता तो नामर्द भित्रा या जन्ममरणाच्या चक्रामध्ये सापडला, मग आता त्याला तो कर्माच्या परतंत्र झाला, मग संचित प्रारब्ध क्रियमान कर्माच्या अधीन तो झाला, त्या कर्माच्या कचाट्यात सापडला. मग आता त्याला उभंही कोणी राहू देणार नाही, बसूही देणार नाही. सोरी मागे सोरी घेते ओणवे करुणी. सोरी शब्दाचा अर्थ डाव, म्हणजे सोरी मागे डावा मागे डाव, त्याला ओणवं करतात. ओणवं म्हणजे खाली वाकवतात, त्याच्या पाठीवर बसतात आणि डाव त्याच्याकडून घेत असतात. डाई पडिली या सोसी दुःखाची डोंगर, पाठीवरी भार उभा भोवताही फेर. मग या संसाराच्या डावामध्ये पडल्यानंतर त्याला काय सुख आहे का? काय सांगू गर्भीची यातना, सर्व दुःखच दुःख आहे. पाठीवरी भार उभा भोवताही फेर, आणि त्याच्या पाठीवर काय करतं? संसाराचं ओझं असतं, प्रपंचाचं ओझं असतं, मी माझेपणाचं ओझं असतं. आणि भोवताही उभा फेर, त्याच्या अवतीभोवती जो काही संसारात पडला, पुत्र पत्नी मुलं आप्त इष्ट हे सर्व हे भोवती त्याच्या फेर असतो. त्याला सुख याच्यात कधी पाहायला पण चाखायला मिळत नाही, असा दुःखाच्या धडाक्यात तो सापडलेला असतो. तुका म्हणे सुख पाहे तयाची आगळी, जिंकितो हरिसी कोणी एका तरी काळे. मग आता त्याला ह्या संसारातून सुटायचं असेल, खेळातून सुटायचं असेल, तर त्याला काय करावं लागेल? तर हरिसी तो कोणी एका तरी काळे जिंकी. जर कोणत्या एखाद्या काळामध्ये कोणीतरी म्हणजे जो कोणी एखादा विरळा भाग्यवान जो कोणी असेल, त्याने जर त्या हरीला जिंकलं म्हणजे त्या संसाराचा अधिष्ठान असणारा परमात्मा त्याला आत्मत्वाने जाणलं, तर मग तुका म्हणे सुख पाहे तयाचे आगळे म्हणजे तो श्रेष्ठ असणारा जे काही सुख आहे ते सुख म्हणजे तो पाहे म्हणजे तो जो काही पुरुष आहे तो त्याचा अनुभव घेतो, त्यावेळेस तोच खऱ्या अर्थाने त्या हरीला जिंकतो. आणि या खेळातून त्याची काय होते? मुक्तता होते. मग तो म्हणतो की देह नव्हे मी हे सरे, उरला वरे विठ्ठल, किंवा देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगाव आणि चोरा रक्षण असे भासते, अशी त्याची अनुभूती होते. आता हा झाला चेंडूचा खेळ. मग आता हा चेंडूचा खेळ खेळत असताना जर खाली चेंडू पडला तर त्या गड्यावर काय येतो? ज्याने चेंडू झेलला नाही त्याच्यावर डाव येतो. मग त्याला डाव द्यावा लागतो. म्हणजे त्याला डाव कसा द्यावा लागतो? जे गडी जिंकले त्यांना ते काय करतात? ज्याच्यावर डाव आला त्याला खाली वाकवतात आणि ओनवा करतात आणि त्याच्या पाठीवर बसतात आणि त्याला पुढे चालवतात, असा त्याचा डाव घेतात त्याच्याकडून. त्याला कुरघोडीचा खेळ असं म्हणतात. अजूनिका थीर पोरा न म्हणसी कीर, धरून या धीर लाजे बुर निघाला. अजूनिका थीर म्हणजे शांत किंवा स्थिर होऊन. आता हा जो काही पुरुष आहे वास्तविक तत्वतः ब्रह्मरूपच आहे, परमात्माच आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, हा परमात्माची. पण
हा जो काही आपल्या स्वरूपाला विसरला आणि संसारामध्ये रममान झाला, अशा जीवाला उद्देशून तुकोबारा म्हणतात की हे पोरा, हे बाळा, स्थिर म्हणजे स्थिर शांत होऊन म्हणजे आपल्या डोक्यावरचं जे काही पागोट आहे ते बाजूला करून शांत मनाने काय करावा, विचार करावा. स्थिर शांत होऊन तू किर का न म्हणसी अजूनही तू मी पराजय झालो किंवा आपली माघार ह्या प्रपंचाच्या बाबतीमध्ये किंवा ह्या आता याच्यातून आपण रिटायर व्हायला पाहिजे प्रपंचातून, असं तू का म्हणत नाही, स्वेच्छानिवृत्ती का स्वीकारत नाही, असं तुकोबाराय त्याला म्हणतात. आणि लाजे धीर धरून या बूर निघाला, तुझी अवस्था कशी झाली, लाजे म्हणजे जर समजा मी या संसारातून निघालो तर हे लोक मला हसतील आणि याची लाज तुला वाटत असल्यामुळे लाजे धीर धरून या, असं धीर धरून तुझा बूर निघाला म्हणजे तुझा पार भुसा झाला, म्हणजे ती विषय मगरी सांडलेली चघळून या. संसारातून काय पूर्ण भुसाच होतो, खाली काही सार शिल्लक राहत नाही. आणि तू कसा होता पहिला या संसारात अडकण्यापूर्वी, मोकळा होतासी, कार्य पडिलासी डाई, तू मोकळा होता, मुक्त होता, परिबळे झाला बद्ध, या प्रपंचाच्या रावात का पडलास, वरिलांचा भार आता उतरेसा नाही. आता जे काही वरिलांचा म्हणजे जे प्रपंचाच्या डावात आपले हे प्रपंचाचा जो काही भार आहे किंवा देहबुद्धीचा जो काही भार आहे तो आता तू स्वतः घेतलेला तो कधी उतरणार नाही, विचारा वाचून तो उतरणार नाही. मिळवून मेळा एकाएकी दिली मिठी, कवळीले एक बहु बैसविली पाठी. मेळा मिळवणी, मेळा म्हणजे हा जो काही पंचमहाभूतांचा मेळा आहे तो मिळवणी, तो एकत्र केला म्हणजे त्याचं पंचीकरण झालं. आणि एकाएकी आणि एकएकी असा पण पाठ आहे, एक एकी दिली मिठी म्हणजे त्या आत्म्याने त्या अनात्म्याला काय केली, मिठी मारली, त्याच्याशी तादात्म्य केलं किंवा एकाएकी दिली मिठी म्हणजे ह्या पंचमहाभूतांचं पंचीकरण झालं आणि ह्या जीवाने त्या देहाशी काय केलं, तादात्म्य केलं, हा देह मी आहे अशा प्रकारचा भ्रम त्याला झाला. आणि एक कवळीले, एका देहाला त्याने कवळलं, मिठी मारली, देह मी आहे असा निश्चय केला. आणि बहु बैसविली पाठी, पाठीवर पुष्कळानं त्यांनी बसवलं, म्हणजे जसं तो कुरघोडीचा खेळ आहे त्याला डाव आल्यानंतर खाली वाकावं लागतं, त्याच्या पाठीवर दुसरी गडी बसतात, त्याला चालायला लावतात, तसं याच्या पाठीवर हे अनेक विकाररूपी पोरं बसले आणि त्याला दुःख भोगावं लागतं. मग आता ह्या खेळामध्ये अडकल्यामुळे हा जो काही जीव आहे याने कधी यज्ञयाग केले, पुण्य केलं तर तळील ते वरी, म्हणजे तळील म्हणजे इहलोकातील जो जीव आहे तो वरी म्हणजे स्वर्गामध्ये जातो, वरील ते येते तळा. वरील म्हणजे जे काही स्वर्गातील जे काही देव आहे त्यांचा पुण्यक्षय झाला की ते खाली पुन्हा मृत्यूलोकाला किंवा नरकाला जिथं जायचं तिथं जातात ज्यांच्या कर्मानुसार. न सुटे तोवरी येथे गुंतली या खेळा. मग आता या दुःखातून, त्या संसारातून, त्याचे जन्ममरणाच्या परंपरेतून सुटका होतच नाही. कुठपर्यंत, येथे खेळा गुंतली, या खेळामध्ये गुंतलेला आहे तोपर्यंत सुटका होत नाही. सांडिता ठाव पडे सैल धरी हात, चढेल तो पडील आईसी आई कारे मात. आता तुकोबारा म्हणतात की सांडिता म्हणजे आपलं जे काही स्वरूप आहे, हे ब्रह्मरूपी स्वरूप सोडल्यानंतर हा जो काही जीव आहे सैल धरी हात, पुढे म्हणजे आपली जी काही अंतकरण वृत्ती आहे त्या वृत्तीचा हात सैल म्हणजे मोकळा सोडतो, म्हणजे आपल्या मनाला स्वैर जिकडे पाहावे तिकडे जाऊ देतो. मग असा जो काही जीव आहे चढेल, मग आता तो जरी कितीही मोठा असेल, धनसंपत्तीने मोठा असला तरी पण तो पडेल. आता प्रारब्धानुसार तो जरी आपल्याला चांगला दिसत असला, सुखी दिसत असला, पण त्याची अधोगती निश्चित पुढे होणार. चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात, अशी ही गोष्ट ऐका. तुका म्हणे किती आवरावे हातपाय, न खेळावे तोच बरे वरी नये डाय. तुकोबारा म्हणतात की आता किती हातपाय आवरावे, हे जे काय त्या परमात्मा स्वरूपाला न जाणता हे मनाचे संकल्प विकल्परूपी हातपाय किती आवरावे, किती निग्रह करावा यांचा, तर न खेळावे तोच बरे वरी नये डाय. खऱ्या अर्थाने ह्या खेळाच्या दुःखातून, संसाराच्या खेळातून निवृत्त होण्यासाठी किंवा या दुःखातून परावृत्त होण्यासाठी एकच उपाय आहे की या खेळात प्रवृत्तच व्हायचं नाही, की न खेळावे तोच बरे, तेच चांगलं आहे. म्हणजे खेळलं नाही तर आपल्याबरोबर डाव पण येणार नाही, खेळल्यामुळे डाव आला आणि दुःख भोगावं लागलं. कशामुळे, पण त्या खेळामध्ये सहभागी झाल्यामुळे. खेळामध्ये आता सहभागीच व्हायचं नाही, म्हणजे खेळामध्ये सहभागी व्हायचं नाही म्हणजे कुठं राहायचं, आपल्या अधिष्ठानामध्ये स्थिर राहायचं, या खेळामध्ये जायचं नाही.
पुसतसे सांगा मी हे माझे आईसे काय, रुसू नका नुगवे तो झवे आपुली आई. आता तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात की पुसतसे सांगा, मी तुम्हाला विचारत आहे की मी हे माझे आईसे काही, मी काय आहे, माझं काय आहे मला सांगा, असा तुकोबारायांनी प्रश्न विचारला. जे लोक देहाला मी समजतात आणि देहसंबंधीयांना माझं म्हणतात त्यांना तुकोबारायांनी विचारलं की मी आणि माझं काय आहे, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. मी कोण आहे, माझं काय आहे, रुसू नका. आणि कदाचित मी असं म्हटल्यानंतर आपल्याला राग येईल, कारण तुम्ही कोण आहात असं जर मी आपल्याला विचारलं की तुम्ही म्हणाल मी धडधडीत असणारा हा देहवान मी असताना मला तुम्ही विचारतात हे योग्य आहे का, असं कदाचित तुम्ही रागवाल, परंतु रागवू नका. आणि जर समजा मला तुम्ही नुगवे म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही किंवा मी काय आहे, माझं काय आहे या प्रश्नाचा तुम्हाला जर उलगडा झाला नाही, तर तुम्ही आपल्या मायारूपी आईशी अनैतिक संबंध केला असं सिद्ध होईल आणि तुम्हाला अज्ञानातच पडून राहावं लागेल. अज्ञानमय तुमचं जीवन होईल. कोडे रे कोडे ऐका हे कोडे, उगवणी फार आहे गुंफोन या थोडे. आणि हे कोडं आहे, मी माझं काय आहे हे साधारण म्हणजे जे काही अज्ञानी पुरुष आहे त्यांना कळतं का, मी ब्रह्म आहे असं त्यांना ज्ञान नसतं. ते काय समजतं, मी देह आहे आणि देहसंबंधी माझे आहेत. त्यांच्या दृष्टीने हे काय आहे, कोडच आहे. कोडे रे कोडे ऐका हे कोडे, उगवुनी म्हणजे हे जे काही कोडं आहे ते उलगडून फार थोडे गुंफोन या राहे. मग ह्या कोड्याचा उलगडा झाल्यानंतर फार थोडे म्हणजे तुला जेव्हा ज्या देहामध्ये हे कोडं उलगडेल, मी देह नाही, देहसंबंधी माझे नाही, तर मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा निश्चय होईल, त्यावेळेस फार थोडे म्हणजे तो तुझा शेवटचा जन्म असेल. फार थोडे म्हणजे प्रारब्ध शेष राहील, तोपर्यंत तुझा देह राहील आणि प्रारब्धानंतर तू विदेह कैवल्याला प्राप्त होशील. फार थोडे गुंफोन या राहे म्हणजे तोपर्यंतच तुझं जीवन राहील. किंवा तो ज्यावेळेस उलगडा होईल तुला मी माझेपणाचा, मी कोण आहे, मी ब्रह्म आहे असा निश्चय झाल्यानंतर फार थोडे म्हणजे थोडा काळ त्या प्रारब्ध शेष आहे तोपर्यंत गुंफोन या राहे. गुंफोनिया म्हणजे त्या ब्रह्मज्ञान होण्याच्या पूर्वी तुझं जसं आचार संपन्नता होते तोच आचार त्यानंतरही तुझा राहू दे. म्हणजे हा आदेश नाही, परंतु इतर साधकांना तुझा आदर्श म्हणून ही विनंती त्याला तुकोबाराय करतात. गुंफोन या राहे सांगतो हे मूळ काही न धरावी खंती, ज्याले जीव मेले मरो प्रारब्धा हाती. आणि त्यानंतर एक मुख्य गोष्ट सांगतो की खंती न धरावी, काळजी किंवा चिंता खेद नसावा. कशाचा, ज्याले जीव मेले मरो प्रारब्ध हाती. जे कोणी जगत असेल त्यांना जगू दे आणि मरत असेल त्यांना मरू दे. अर्थात जगणे आणि मरणे दोन्ही ह्या भ्रांती आहेत, या प्रारब्धाच्या आधी नाही, त्यांचा खेद तू करू नको. देखे विवेकी जे होते ते दोही तेही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणवनिया. किंवा बाबा गुरुवर्य पूजनीय आदरणीय साखरे महाराजांचं उदाहरण सांगतात की दादा महाराज साखरे, त्यांचा पुत्र काही आजारी होता आणि त्या मातोश्री सांगायला आल्या की आजारी पडला, बाळ आजारी आहे, खूप दुःख होत आहे. त्यावेळेस महाराज काही बोलले नाही आणि नंतर ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस आल्या सांगायला, रडू लागल्या, तो मरण पावला. मग त्यांनी सांगितलं रडते का, त्यावेळेस म्हणे आता गेला तो, मग आता रडायचं काय करायचं, म्हणजे रडायचं कधी रडायचंच नाही. म्हणजे त्यावेळेस बाबा सांगत असतात की तो पुत्र जन्म झाला म्हणजे समुद्रात तरंग उत्पन्न झाला आणि पुत्र गेला म्हणजे समुद्राचा तरंग हा समुद्ररूप झाला. म्हणजे ज्याले जीव मेले मरो प्रारब्धा हाती, हे सर्व प्रारब्धाच्या अधीन आहे, त्याचा खेद करू नये. तुका म्हणे अभिमान सांडावा सकळी, नय अंगावरी वाया येऊ देऊ कळी. आणि तुकोबाराय सांगतात की सकळी अभिमान सांडावा, सर्वांनी ह्या अनात्म पदार्थांचा अभिमान सोडावा, त्याग करावा, अंगावरी वाया कळी येऊ देऊ नये. आणि त्या अभिमानाला धारण करून विनाकारण आपल्या अंगावर कळी म्हणजे जो काही तंटा कलह आहे किंवा ह्या उपाधीला धारण केलं, तिच्याशी तादात्म्य केल्यामुळेच आपल्याला हे सुंक संकट दुःख किंवा कलहाची प्राप्ती होते. म्हणून या कलहाची प्राप्ती ज्यामुळे होते असा जो काही अभिमान आहे त्याचाच काय करावा, परित्याग करावा. त्यानंतर शेवटचा अभंग आहे, नुगवे ते उगवून सांगितले भाई, घालून या ताळा आता शुद्ध राखा घाई. तुकोबाराय म्हणतात की नुगवे म्हणजे हे जे काही मी माझेपणाचं जे काही कोडं आहे ते तुम्हाला उलगडणार नाही. नुगवे ते उगवून सांगितले भाई, हे भाई बंधूंनो
तुम्हाला ह्या कोड्याचा उलगडा होणार नव्हता, परंतु मी तुम्हाला उगवून त्याचा उलगडा करून सांगितला. देह तुम्ही नाही, देहसंबंधी हे तुमचे नाही, तर तू काय आहे, परब्रह्म तत्वमसी. अशा प्रकारचा महावाक्याच्याद्वारे तुला उलगडा करून सांगितला तुझ्या स्वरूपाविषयी. आणि आता तुला सांगितलं, श्रवण घडलं, परंतु आता त्या श्रवण केल्यानंतर मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन करणं हे तुझं काय आहे, काम आहे. नाहीतर जे के पुराण श्रवण ते होय मनने बिन व्यर्थ. म्हणून तू काय कर, आता त्याचा परत विचाररूप पूर्ण श्रवण तू करावं. घालून या ताळा घालून या, म्हणजे आपण जे ऐकलं ते आपल्याशी त्याचा काय संबंध आहे, हा ताळा घातला पाहिजे. समजा 2 आणि 2 4 होतात, तर 4 होतात, पण 4 कसे झाले, ते कोणत्या पद्धतीने झाले याचा पडताळणी तू करून पाहायची. मी सांगितलं, परंतु त्याचा ताळा घालून या, आता शुद्ध राखा घाई. आणि शुद्ध असणारं जे काही परमात्मा वस्तू आहे त्याला शिल्लक ठेवावं, त्याचं जतन करावं. ताळा घालून या म्हणजे तो जो काही हिशोब आहे तो करून पाहायचा. बाबा गोष्ट सांगतात ती काही सांगत नाही की जे काही हिसाब बराबर आहे लेकिन छोकरा डुबता आहे. म्हणजे हिसाब बरोबर असतो, परंतु जर आपण विचाररूप श्रवण केलं नाही, तर मग ताळा घातला नाही, तर आपल्याला शुद्ध असणारी ब्रह्मवस्तू ती अवशिष्ट ठेवता येणार नाही किंवा तिला आत्मत्वाने जाणता येणार नाही. आता काही नाही राहिले, म्या आपण पाहिले. आणि एकदा का तो ताळा घातला तर मग आता काही नाही राहिले, मग कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहणार नाही. म्या आपण पाहिले. आणि तू त्याचा अनुभव सांगशील की मी माझ्या आत्मस्वरूपाला आपण पाहिले, आपणच मी आपल्याला पाहिलं आत्मत्वाने, असंग रूपाने त्या परमात्म्याला मी पाहिलं, आत्मत्वाने पाहिलं. अशा प्रकारे तू निश्चय करशील, असा तुझा निश्चय होईल ताळा घातला तर. आणि पुढे म्हणतात की कमाईस मोल येथे नकारीस मानू, निवडू नये मज कोणा येथे वानू. आणि ही जी काही कमाई आहे ह्या मनुष्य जीवनामध्ये, कमाईस मोल म्हणजे मोक्षरूपी चतुर्थ असणारा जो परमपुरुषार्थ आहे तो प्राप्त करणं हेच काय खरं महत्त्वाचं आहे, त्यालाच किंमत आहे. येथे नकारी समानू, हा मोक्ष प्राप्त करण्याविषयी कोणत्याही प्रकारचा आळस किंवा कंटाळा त्रास मानू नये. आणि मग तुकोबाराने विचारलं असावं की आम्ही ठीक आहे विचाररूप श्रवण करू किंवा मोक्ष प्राप्त करण्याविषयी कंटाळा करणार नाही, परंतु तो प्राप्त झाल्यानंतर आम्हाला कळेल का आम्ही बद्ध आहोत की मुक्त आहोत हे आम्हाला कसं कळायचं, तुम्ही सांगा. त्यावेळेस तुकोबारा म्हणतात की मला त्याची निवड करता येणार नाही, निवडू नये मज, मला त्याची निवड करता येणार नाही, कारण हा बद्ध आहे, हा मुक्त आहे, हे काही स्वसंवेद्य आहे. वास्तविक जो जीवनमुक्त महापुरुष आहे त्याच्या दृष्टीने सर्व काय त्याला मुक्तच असतं, तो कोणाला बद्ध म्हणणार नाही. आणि म्हणून मला मात्र त्याची निवड करता येणार नाही. कोणा येथे मानू, म्हणून हा बद्ध आहे, हा मुक्त आहे असं म्हणून कोणाची निवड करता येईल की मला करता येणार नाही, हे स्वसंवेद्य आहे. मी जो काही विचार सांगितला त्याचा आपल्या स्वरूपाशी हिशोब करून बघा, ताळा घालून बघा. तुमचीच स्वसंवेद्य असणारी जी काही वस्तुस्थिती आहे, स्वरूपस्थिती आहे, तुम्हाला ती आपोआपच कळून येईल. तुका म्हणी पदोपदी कान्होवन माळी, जये जत मग शेवटीला एक वेळी. तुकोबाराय शेवटी सांगतात की पदोपदी कान्होवन माळी. आणि जर समजा आता हा जो काही मी ताळा घालायला सांगितला, मी कोण आहे मी हा कोण करावा हा विचार सांगितला, परंतु हा विचार करत असताना तुमचा अधिकार कमी पडत असेल तर तुम्ही काय करा, तुका म्हणे पदोपदी प्रत्येक पावलाला क्षणाक्षणाला काय करावं, वनमाळी असणारा जो कान आहे त्याचं काय करावं, भजन करावं, नामस्मरण करावं. मग शेवटीला एक वेळी जय जातं, मग शेवटी एकदा तुमचा काय होईल, जय होईल आणि या संसारातून तुम्ही मुक्त व्हाल. अशा प्रकारे आपलाही या विचारात प्रवेश होऊन त्या परमात्मा स्वरूपाला एक ना एक दिवस प्राप्त होऊन त्या जीवनाच्या अव्यवहितपूर्व क्षणी त्या स्वरूपाचे समरस व्हावं, अशा प्रकारची इच्छा माऊलींच्या चरणी प्रगट करून जी काही झालेली सेवा आहे बाबांच्या चरणी, गुरुवर्य सावकार बाबांच्या चरणी समर्पित करून, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घे यावे हे तुमते बिनबितू असे झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल त्यांनी ग्रंथ आणून द्या. पुढील सत्र ठीक